नमस्कार मित्रांनो, मी सचिन शेंडे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला लेक्चर राज्यसेवा पूर्वसाठी असलेला इतिहास या विषयासाठी आपण आज डिस्कस करूया। टॉपिक सब टॉपिक हा सर्व सूक्ष्म अवलोकन करण्याचा आपण आज प्रयत्न करूया। ठीक आहे, चला सगळ्यांना गुड इव्हनिंग, जॉईन करून घ्या। तर आपण आजच्या लेक्चरमध्ये राज्यसेवा पूर्वसाठी जी स्पेशल बॅच होणार आहे त्या संबंधित आपण इतिहास या विषयाचा डिस्कशन करणार आहोत। यामध्ये पूर्ण सिलेबस काय आहे आयोगाचा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये, कारण आयोगाने फक्त इतिहास सांगितलेला आहे, त्या इतिहासामध्ये काय येतो किंवा या 5 वर्षामध्ये कुठल्या टॉपिकवर प्रश्न त्यांनी केलेले आहे किंवा कुठल्या टॉपिकवर सर्वाधिक क्वेश्चन विचारलेले आहे आणि प्रीसाठी महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत। ठीक आहे, त्यामध्ये आपण सब टॉपिक सगळे याच्यावर हे करू। बुक लिस्ट मी कोणत्या टॉपिक, कारण इतिहास हा सर्व विषयांमध्ये वास्ट सब्जेक्ट आहे, म्हणजे एवढा वास्ट आहे की प्रश्न विचारण्याची संख्या 15 आहे, पण प्रश्नांचा जो काही आपण बुक्सची संख्या आहे खूप जास्त आहे। त्यामुळे कमीत कमी बुक्समध्ये आणि एक छोट्या बुक्समध्ये काय करता येईल याचा आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू। आणि यामध्ये आपण PIQ म्हणजे आपण हे ट्रेंड तर पुढच्या एखादी लेक्चर घेणार आहोत। ट्रेंड कसा आहे इतिहासामध्ये, ट्रेंड कसा ठेवला प्रीचा, UPSC ला ट्रेंड कसा आहे याचा दोघांचा कंपेअर करण्याचा काय करू प्रयत्न करूया। ठीक आहे, तर आपली हे राज्यसेवा पूर्व परीक्षा असो की इंजिनिअरिंगची प्री परीक्षा असो किंवा फॉरेस्ट प्री असो, म्हणजे MES म्हणतो आपण इंजिनिअरिंगच्या याला, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असो की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस असो, या संबंधित आपण हे आपली पूर्ण राज्यसेवा पूर्वची बॅच आहे, त्या संबंधित सगळा इतिहास असेल। तर ऑलरेडी आपले युट्यूबला लेक्चर झालेले आहे 24 तारखेपासून। तर आजचा आपला 28 तारखेला इतिहासा संबंधित मी डिस्कशन करणार आहे। उद्या 29 तारखेला जॉग्राफीचा लेक्चर आहे। 31 मार्चला राज्य व्यवस्था म्हणजे मॅमचा आहे, मयुरी मॅम आहेत आपल्या राज्य व्यवस्थेला पॉलिटीला। 1 एप्रिलला पर्यावरण राऊत सरांचा लेक्चर आहे। 2 एप्रिलला सौरभ पाटील सरांचा लेक्चर आहे आणि 3 तारखेला CSAT संबंधित जो दुसरा पेपर आहे आपल्याला त्या संबंधित आपले शिंदे सरांचा लेक्चर आहे। 4 एप्रिलला पुन्हा माझं लेक्चर आहे, इतिहासाचा ट्रेंड ॲनालिसिस घेणार आहोत। या 5, 7, 10 वर्षामध्ये आयोगाने पूर्व परीक्षेला इतिहास संबंधित कुठल्या टॉपिकवर ट्रेंड ठेवलेला आहे, म्हणजे कुठल्या टॉपिकवर सर्वाधिक जास्त प्रश्न विचारलेले आहे। तसेच UPSCचा आपण सुद्धा ॲनालिसिस करणार आहे 3-4 वर्षाचा, की आयोगाने एन्शंटला म्हणजे प्राचीनला, मिडियलला, मध्ययुगीन भारताला आणि आधुनिक भारताला ट्रेंड कसा ठेवलेला आहे, कुठल्या टॉपिकवर भर दिलेला आहे। कारण या वर्षीपासून 2025 ची जी एक्झाम आहे ही 2025 ची एक्झाम ही UPSC धर्तीवर होणार आहे। त्यामुळे मेन जर UPSC धर्तीवर होते, प्रीचा सुद्धा तोच ट्रेंड ठेवण्याचा 100% गॅरंटी आहे आयोगाचं। ठीक आहे, आणि 5 एप्रिलला आपल्या येणाऱ्या 60 दिवसांचे नियोजन हे आपल्या युट्यूबला जे काही चालू आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता युट्यूबला लाईव्ह स्ट्रीम असणार आहे, या संबंधित आपण लेक्चर करू शकताय। ठीक आहे, तर आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेची हायब्रिड बॅच आपण सुरू केलेली आहे। लाईव्ह पण असणार आहे, रेकॉर्डेड पण असणार आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली बॅच आहे, म्हणजे ऑफलाईनचे पण मुलं असणार आहे आणि ऑनलाईन ते हायब्रिड बॅच असणार आहे। राज्यसेवा पूर्वचा इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि वनसेवा यांची कंपाईल आपण प्री परीक्षेची बॅच करतोय। आपले सगळे नामांकित आहे, स्वतः अमित सर आहेत, श्याम सर आहेत, गजानन भस्के सर आहेत, मयुरी भारती मॅडम आहेत, मी स्वतः आहे, नागेश सर आहेत, राऊत सर आहेत। ठीक आहे, तर सगळे आपली टीम असणार आहे। फीचर्स काय करणार असणार आहे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी बॅच आहे ही साधारणतः कालावधी 4.5 महिन्याचा कालावधी असणार आहे। 4.5 महिन्यामध्ये आपली बॅच पूर्णपणे सिलेबस आपण कव्हर करणार आहोत। लक्षात ठेवा, यामध्ये 500+ म्हणलंय, 500 फक्त नाही 500+ टीचिंग अवर्स होणार आहे, म्हणजे तास जे काही शिकवणी तास आहे आपले 500 तासाच्या जवळपास होणार आहे। टॉपिक वाईज आपले क्लास टेस्ट पण होणार आहे आणि बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे, म्हणजे तुम्हाला शून्यातून तर पूर्णपणे राज्यसेवेचा जो काही टार्गेट आहे त्या तिथपर्यंत तुम्हाला शिकवल्या जाणार आहे। आपल्या याच्यामध्ये सगळे प्रिंटेड नोट्स मिळतील, क्लासचे प्रिंटेड नोट्स आहे, आमच्या टीचर लोकांचे हँडरायटिंग नोट्स असणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एक टेस्ट असणार आहे, त्या सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध होणार आहे। ऍडमिशन ओपन झालेली आहे। जर का तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर सध्या आपली 6000 प्रीची ऍडमिशन फी आहे, परंतु जर तुम्ही गुढीपाडव्यापर्यंत केले तर तुम्हाला आपण 5000 मध्ये ऍडमिशन होणार आहे। 4900 रुपये आपली फी असणार आहे। ठीक आहे,
4,999 रुपये, 1,000 रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे. 93 70 42 आणि 34 72 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आपल्या ऑफिसच्या नंबरवर. तर राज्यसेवा पूर्वची 2025 ला जे प्रिलियम बॅच आहे त्याचं साधारणतः 4-4.5 महिने ड्युरेशन असणार आहे. 6,000 फी आहे. तर आपण ही 5,000 गुढीपाडव्यापर्यंत तुम्ही ऍडमिशन केले तर 5,000 मध्ये तुमचे ऍडमिशन होणार. ज्या मुलांना प्रिलियम प्लस मेन्सचा पण बॅच लावायची असेल आपली तर अवेलेबल आहे. ऑलरेडी आपली मागच्या वर्षीची बॅच आहे. आता यावर्षी नवीन बॅच असणार आहे. ती प्री प्लस मेन्सची बॅच असणार आहे. ती आधीची बॅच मेन्स प्लस प्रीची होती. आता मेन्स प्री प्लस मेन्सची बॅच असणार आहे आणि ती 1 आवर म्हणजे इयरचं म्हणजे 1 वर्षाची बॅच असणार आहे आणि त्याची फी 35,000 एवढी आहे. आपली ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅट मध्ये बॅच 24 मार्चला सुरू झालेली आहे. जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही ऍडमिशन सुरू आहेत आपले ओपन आहेत ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅचला. ठीक आहे. पण ज्या पोरांना कंबाईन वर इंटरेस्ट असेल, कंबाईनच्या 2025 च्या एक्झाम साठी टार्गेट करायचं असेल तर पूर्व मुख्य मुलाखत अशी स्पेशल बॅच आपण गट ब आणि गट क साठी पण सुरू केली आहे आणि ती सुद्धा 17 मार्चला सुरू झालेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ही बॅच सुरू झालेली आहे. 93 70 42 34 72 या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही ऍडमिशन संबंधित कुठलीही इन्क्वायरी करू शकता. ऑफलाईनच्या लोकांनी किंवा तुम्हाला प्रत्यक्ष येऊन ऑफिसला भेट द्यायची असेल तर आपला शिरगाव कॉम्प्लेक्स आहे, शास्त्री रोड पुण्यामध्ये, नवी पेठ गांजवे चौकामध्ये आपला ऑफिस आहे. तर आज आपला जो हिस्ट्रीचं सिलेबस डिकोडिंग आहे आपलं किंवा राज्यसेवा पूर्वसाठी जो सिलेबस आयोगाने काय सांगितलं, काय विचारणार आहे आणि कुठल्या टॉपिकवर आतापर्यंत कारण राज्यसेवा पूर्वचा सिलेबस चेंज झाले नाही, ट्रेंड तयार होऊ शकतो यूपीसी बेसवर. म्हणजे बघा काही गोष्टीत यूपीसीचा जो प्रश्न विचारण्याचे हे आहे प्रमाण आहे आणि आपल्या एमपीसीचा प्रमाण आहे त्यामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे त्यांचा ट्रेंड थोडा वेगळा असतो प्रश्न विचारण्याचा, आपला ट्रेंड थोडा वेगळा असतो. कंबाईनला तुम्ही बघितलं तर फॅक्च्युअलवर जास्त भर असतो. तर जर तुम्ही राज्यसेवा पूर्वचे प्रश्न बघितले तर थोडा अॅनालिटिकली फॅक्ट्स वर प्रश्न विचारतात पण थोडा अॅनालिटिकल प्रश्न विचारण्याची संख्या जास्त आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्यावर संबंधित बघूया. तर आपण आज सिलेबसवर डिकोड करणार आहोत. सिलेबस प्राचीनचा काय म्हणजे इतिहासाचा काय. पहिली गोष्ट एक तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यांना गुड इव्हनिंग. चिन्मय, स्नेहल, गजानन सगळ्यांना गुड इव्हनिंग. तर एक सांगू इच्छितो की आपला जो हिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे बाकी सर्व विषयांपेक्षा म्हणजे पॉलिटी असो, जिओग्राफी असो की सायन्स असो, कुठलंही असो, यामध्ये सर्वात वास्ट सब्जेक्ट आहे. वास्ट आहे म्हणजे असं याचा अर्थ आहे की एवढा मोठा सिलेबस आहे आपलं आणि त्या सिलेबसच्या जे 15 क्वेश्चन आहेत या 15 प्रश्नाचा जी संख्या आहे जी सिलेबस नुसार ही खूप कमी वाटते. कारण सिलेबस एवढा मोठा आहे की त्या याच्यामध्ये आपण बाकीच्या विषयाचा अभ्यास म्हणजे पैकीच्या पैकी जिओग्राफी झाला, जिओग्राफी राज्यसेवेच्या लेवलला खूप वेगळं आहे, इकॉनॉमिक्स आहे याच्यात जे मिळू शकतात तसं हिस्ट्रीमध्ये आपल्याला 15 पैकी 15 मिळण्याची थोडी गॅरंटी कमी असते. जर पेपर सोपी आला तर मिळू शकतात पण आतापर्यंत तसा चान्स नाही आहे राज्यसेवेला. तर सांगायचा काय थोडा वॉस्ट सिलेबस आहे आणि वॉस्ट सिलेबस असल्यामुळे एकच त्याच्यावर मंत्र आहे तो म्हणजे काय, किमान बुक्स वापरणे आणि किमान बुक्स म्हणून जास्तीत जास्त आउटपुट काढणे. म्हणजे जास्तीत जास्त आयोगाला बेस पकडणे, आयोगाचे PYQ तुम्ही आपण जे प्रॅक्टिस घेणार आहोत टॉपिक वाईज त्याचे टेस्ट एवढ्या ज्या सगळ्या गोष्टी केल्या आणि किमान म्हणजे आपण क्लासचे नोट्स देणार आहोत. मी जे बुक्स रेफरन्स सांगतो तेवढे छोटे बुक्स, कुठलेही मोठे शशीचंद्र सर वगैरे याची प्रीला वाचण्याची गरज नाही आहे. ते ऑप्शनल साठी ठीक आहे पण आपल्यासाठी काही गरज नाही. कुठली NCERT वाचायची गरज नाही इतिहासाला कारण तुम्ही सगळे 6वी पासून 12वी पर्यंत NCERT वाचत बसणार प्रीसाठी आणि आउटपुट काहीच नाही येणार. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून इतिहासाचा तुम्हाला तेच सांगतोय किमान बुक्स आपण काय करू वापर करू आणि आउटपुट जास्तीत जास्त PYQ आणि ज्या काही किमान बुक्स आहेत त्यात जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा काय करू प्रयत्न करूया. ठीक आहे. तर इतिहासाच्या बाबतीत जर विचार केला तर इतिहास आपला 3 पिल्लरवर उभा आहे असं इतिहासकारांचं मत आहे. आधी तर 1930च्या आधी हा जो प्रमाण होता तो प्रमाण हा 2च पिल्लरवर उभा आहे असं आपण म्हणत होतो की 2 पिल्लर आहेत इतिहासाचे. आता 3 पिल्लर आहेत ते बोलू आपण त्याच्यावर 3 पिल्लर. तर इतिहास 3 याच्यामध्ये आपण डिवाइड केला आहे. तर प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे त्याला प्री हिस्टोरिकल एरा म्हणतो आपण. प्री हिस्टोरिकल एरा जो प्रागैतिहासिक कालखंड आहे. दुसरा आहे इतिहास पूर्व कालखंड आणि तिसरा पिल्लर आहे आपल्या इतिहासाचा ऐतिहासिक कालखंड. ऐतिहासिक कालखंडाचे 3 प्रकार पडतात. तर एक आहे प्राचीन इतिहास, प्राचीन इतिहास, एक आपण बघणार प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, इतिहास
आणि एक बघणार आहोत आपण आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक इतिहास किंवा आधुनिक भारताचा म्हणू, आपला जो सिलेबसला आहे भारताचा इतिहास, इतिहास. तर लक्षात घ्या काय आहे त्यावर आता आपण थोडं चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ऐतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंड, इतिहास एवढा सर्व एवढा वास्ट सिलेबस आहे. म्हणजे बघा इथून सुरुवात होते तर आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत. मग आधुनिक भारताचा इतिहास कुठपर्यंत बघावा तर लक्षात घ्या UPSCचा ट्रेंड हा कुठपर्यंत असतो ते LPG मॉडेल जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, किंवा 2014 पर्यंत आपण विचारू शकते, 2019 पर्यंत सुद्धा इतिहास, कारण हा इतिहासातच आहे तर विचारलं पण एवढा येणार नाही, कारण इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही अभ्यास केला, चालू घडामोडीचा अभ्यास केला तर त्याचा कनेक्शन आपल्या इतिहासाशी येऊ शकते. परंतु आपल्याला कसं करायचं आहे ते बघू. तर प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे इतिहास पूर्व, म्हणजे प्री हिस्टोरिकल पिरियड म्हणतात याला. प्री हिस्टोरिकल पिरियड म्हणजे कोणता आहे तर ज्या कालखंडामध्ये मानव हा सुसंस्कृत झालेला नव्हता, म्हणजे सुसंस्कृत नव्हता बाबा, लिपीचा शोध लागलेला नव्हता, म्हणजे मानव रानटी अवस्थेत होता, तो कालखंडापासून सुरू होते प्रागैतिहासिक कालखंड. त्याच्यामध्ये आपण जो काही अश्मयुग म्हणतोय, म्हणजे अश्मयुग म्हणजे पाषाण दगड, या कालखंडामध्ये मानवानी जो वापर केलाय तो दगडाचा केलेला आहे. तर या कालखंडापासून इतिहासाची आपण, म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय, ज्या कालखंडात मानव सुसंस्कृत झालेला नव्हता, लिपीचा शोध लागलेला नव्हता, लिपीचा शोध लागला नव्हता म्हणून रानटी होता, बरोबर आहे की नाही. आणि लक्षात घ्या मानव हा पूर्णपणे रानटी अवस्थेत होता, म्हणजे जो कालखंड आहे तो अश्मयुगीन कालखंड आहे किंवा पाषाण युगीन कालखंड आहे. तर या पाषाण युगीन कालखंडापासून प्रागैतिहासिक इतिहासाचा कालखंड सुरू होतो, ज्याला प्री हिस्टोरिकल पिरियड असं म्हटल्या जाते. तर हा रानटी अवस्थेचा अश्मयुगीन म्हणजे हा कालखंड म्हणजे अश्मयुग कालखंड. अश्मन म्हणजे दगड, हा म्हणजे अश्मयुगीन कालखंड म्हणले जाते. हा तर आयोग याच्यावर प्रश्न विचारते का? यस, आयोग यावर प्रश्न विचारते. एकदम छोटासा टॉपिक आहे, एकदम टॉपिक छोटा म्हणजे खूप छोटा टॉपिक आहे, तरी आयोग याच्यावर प्रश्न विचारण्याची कल जास्त झालेला आहे. तर बघू आपण पुढे त्याच्या पुन्हा डीप अनालिसिस करणार आहोत. दुसरा पिल्लर आहे इतिहास पूर्व कालखंड. इतिहास पूर्व कालखंड जो प्री हिस्टोरिकल पिरियडचाच आपण एक भाग म्हणतोय, पण हा केव्हा तर या कालखंडात इतिहासकारांनी काय केलंय की ज्या कालखंडामध्ये माणूस सुसंस्कृत झालाय, लिपीचा शोध लागलेला होता, काय म्हणतो मानव सुसंस्कृत झालेला आहे, लिपीचा शोध लागला होता आणि ती लिपी आज सुद्धा अस्तित्वात दिसते, पण तिचं आकलन आपल्याला आज पण होत नाही. म्हणजे आकलन म्हणजे तिचं अंडरस्टँडिंग होत नाही, का लिपी अजूनही ती आपल्याला वाचन करता येत नाही, त्या कालखंडामध्ये समज येत नाही त्या लिपीचा. तो कालखंड म्हणजे इतिहास पूर्व कालखंड. आणि हाच इतिहास पूर्व कालखंड म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा पकडला जाते. म्हणजे मराठीत आपण म्हणू शकतो हडप्पा संस्कृती. कोणता? हडप्पा संस्कृती. हा या कालखंडाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा, किंवा सिंधू संस्कृती असं सुद्धा शब्द प्रयोग केला. तर याच्यावर प्रश्न विचारते का ते? यस. म्हणजे दरवर्षी बघा आपल्या इतिहासाला असं काही नाहीये की दरवर्षी याच्यावर प्रश्न विचारतात. आहे ते टॉपिक, ते 2-3 टॉपिक आहे, आपण बघू. तर त्याच्यावर दरवर्षी आयोगाचा काय असतो पेपर, म्हणजे दरवर्षी म्हणजे मॅक्झिमम वेळे त्याच्यावर त्या टॉपिकवर प्रश्न विचारतात. ठीक आहे. नंतर आहे ऐतिहासिक कालखंड. आपण म्हणतोय नेहमी की घटना कशी घडली आहे, ऐतिहासिक घडलेली आहे. त्याला ऐतिहासिक म्हणजे काय, ती आतापर्यंत कधी घडली नव्हती, पहिल्यांदा जेव्हा एखादी घटना घडते त्याला म्हणतो ऐतिहासिक कालखंड. तर ऐतिहासिक कालखंडाचे आपले 3 पिल्लर आहेत, जे आपल्याला नेहमी वाटते का हाच इतिहास असतो. तर लक्षात घ्या इतिहास असं असतो नेहमी. तर हे 3 पिल्लर म्हणजे काय? प्राचीन इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास बघू आपण, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास. मग ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय मित्रांनो? तर ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय? ज्या कालखंडामध्ये मानव सुसंस्कृत झाला. बघा मग या कालखंडात पण माणूस सुसंस्कृत झालेला आहे, बरोबर आहे. मग या कालखंडात भी माणूस सुसंस्कृत झालाय, लिपीचा शोध लागला, इकडे पण लिपीचा शोध लागला, लिपीचा वापर होत होता आणि लिपी आज सुद्धा अस्तित्वात आहे आणि ती लिपी आपल्याला आकलन होते. तो कालखंड म्हणजे ज्या कालखंडात माणूस सुसंस्कृत आहे, लिपीचा शोध लागला, ती कालखंड आणि ती लिपी आज सुद्धा आपल्याला आकलन होते, तो कालखंड म्हणजे ऐतिहासिक कालखंड असतो. कोणता? ऐतिहासिक कालखंड. आणि या ऐतिहासिक कालखंडाचा जो सुरू होतो त्याला आपण प्राचीन इतिहास म्हणतोय. आणि तुम्हाला माहित आहे या कालखंडाची सुरुवात जर आपण बघितलं तर वैदिक कालखंडापासून होते. वैदिक कालखंड म्हणजे काय? ज्या कालखंडामध्ये वेदाची निर्मिती झाली. वेद काय 1-2 वर्षात तयार झाले का? जो कालखंड आहे पूर्ण एरा आहे, तर त्या कालखंडाला वैदिक कालखंड म्हणतात. आणि हा वैदिक कालखंड आपण आपल्या
म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर गुलाम घराण्याचं साम्राज्य येईपर्यंत म्हणजे दिल्ली सल्तनतच्या काळाच्या पूर्वीपर्यंत आपण हा कालखंड मोजतोय, म्हणजे हा कालखंड आपल्या इतिहासामध्ये आपण अभ्यासाला घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे काय याच्यावर प्रश्न आहेत. नंतर आहे मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंड म्हणजे आपण दिल्ली सल्तनत पासून, दिल्ली सल्तनत किंवा दिल्ली सुलतानशाही म्हणतो आपण, किंवा दिल्ली सल्तनत इथपासून पकडतो. मग दिल्ली सल्तनत म्हणजे काय? गुलाम घराणे, तुगलक घराणे, खिलजी घराणे, लोधी घराणे, बरोबर आहे. नंतर लोधीला हरवूनच मुघल सत्ता स्थापन करताय, तर मुघल साम्राज्य. मग मुघल साम्राज्य दिल्ली सल्तनतचा भाग नाही आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे मुघल. मग मुघल मध्ये पण आपण बघणार आहोत की आफ्टर जो काही इम्पेरियल म्हणतो आपण नंतरचा, म्हणजे साम्राज्यवादी मुघल, तर कुठपर्यंत म्हणतो? बाबर पासून तर औरंगजेबापर्यंत. आणि औरंगजेबाच्या नंतर, औरंगजेबानंतरचा जो मुघल आहे, तर आफ्टर जो काही आपला आहे तो इतिहास आपल्याला पूर्ण मुघल कालखंडामध्ये इतिहासाचा आहे. नंतर मुघल कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या घटना झाल्या मध्ययुगीन भारतात, ते म्हणजे काय? औरंगजेबाच्या मृत्यूनंतर न्यू स्टेट राईज म्हणजे काय? तर नवीन क्षत्रिय शक्तींचा उदय होत गेला. म्हणजे त्यात मराठा साम्राज्य आपला सगळ्यात बलाढ्य साम्राज्य, मजबूत साम्राज्य म्हणलं जातो. दक्षिणेचे साम्राज्य आहेत ते सगळे आपल्याला या म्हणजे अवध साम्राज्य असेल, तुमचा हैदराबाद संस्थान असेल, हैदराबाद साम्राज्य असेल, कर्नाटक साम्राज्य असेल, बंगाल साम्राज्य असेल, ओरिसा, बिहार, ते ऑलरेडी बंगाल साम्राज्याचे भाग होते. ते सगळे जे काही न्यू स्टेट राईज म्हणतो आपण, नवीन क्षत्रिय शक्तींचा उदय झाला, ते आपल्याला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कालखंडात बघायचं आहे. ते आपण थोड्या वेळाने बघू. आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला सुरुवात होते ब्रिटिश सत्तेची स्थापनेपासून. म्हणजे खरं पाहिलं तर हा औरंगजेबाच्या मृत्यू, एनसीईआरटी तर काय म्हणते? औरंगजेबाच्या मृत्यूपासून हा कालखंड पकडला जातो. तर बघा, लक्षात घ्या, औरंगजेबाचा मृत्यू 1707 ला झाला. तिथपासून आपण आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात केली असं म्हणतोय की तेच कालखंड म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतात झालेली स्थापना, म्हणजे प्लासीचं युद्ध आहे. पण युरोपियन व्यापारी आले कसे, याच्यावर तो खूप कमी प्रश्न विचारतो आयोग युरोपियन व्यापाऱ्यांवर. पण नंतर जो ब्रिटिश सत्ता स्थापन झाली, कशाने स्थापन झाली? युद्धाने, इंटरफेअर, अंतर्गत हस्तक्षेपाने, हे जे काही स्थापन केलं त्याच्यानंतर हा इतिहासाला सुरुवात होते. तर आजपर्यंत जो काही आपला इतिहास आहे तो सगळं याच्यामध्ये शिकायचा आहे. ते आपण आता थोडं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. बघा, प्राचीनवर आयोगाचा म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंड आणि प्राचीन इतिहास, यावर आयोगाचा मध्ययुगीन भारतापेक्षा किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासापेक्षा हा जास्त आयोगाचा काय असतो? प्रश्नाचा प्रमाण असतो. म्हणजे 15 पैकी आयोगाने आतापर्यंत काय बघितलंय, तर काही पेपरमध्ये थोडे आधुनिकला जास्त महत्व दिलंय, काही पेपरमध्ये प्राचीन इतिहासाला महत्व दिला. म्हणजे आधुनिकला कधी महत्व जास्त गेलं, कधी 10 प्रश्नापर्यंत गेलं, 5 प्रश्न प्राचीनवर विचारले, एक प्रश्न मध्ययुगीन विचारले, 4 प्रश्न प्राचीन विचारले, कधी 7 प्रश्न प्राचीन विचारले, 3 प्रश्न मध्ययुगीन विचारले, आणि काही राहिलेले 7 प्रश्न हे मॉडर्नला विचारले. म्हणजे लक्षात घ्या, आयोगाने फिक्स केलं नाही की मी 4 प्रश्न प्राचीन विचारणार, मी 2 प्रश्न मध्ययुगीन विचारणार आणि 7 प्रश्न किंवा 6 प्रश्न मी उरलेले आधुनिक भारतावर विचारला. असं कुठंही त्यांनी एकदा फिक्स नाही त्यांचे. तर हा कसं केलाय, तर त्यांनी ट्रेंड बदलत गेला. त्यामुळे कोणत्या वर्षी त्यांनी या प्राचीन भारतापर्यंत इतिहासाला जास्त महत्व दिलं, आणि आतापर्यंत इतिहासात आहे की मध्ययुगीन भारतावर शक्यतो कमीच प्रश्न आले. 2-3, कधी 1, कधी 2, कधी 3, 1-2 परीक्षा अशा आहेत की आपल्या त्या परीक्षेत मध्ययुगीन भारतावर प्रश्नच नाहीये. तर असं लक्षात घ्या. आणि आधुनिक भारतात फेवरेटच आहे आयोगाचा, आणि त्यातल्या गांधी एरावर सर्वात जास्त प्रश्न विचारला, एज्युकेशनवर प्रश्न विचारला, मुस्लिम सुधारणा चळवळीवर सर्वात जास्त प्रश्न विचारलाय, गव्हर्नर जनरलवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला आहे, तर कामगार चळवळीवर दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे आधुनिक भारताचे टॉपिक आहे यावर सगळ्या प्रश्न विचारलेले आहे. तर आपण एक टॉपिक आपण प्राचीन भारतातून प्रागैतिहासिक कालखंडाचा माहिती आहे तुम्हाला, अश्मयुगीन कालखंड, इथपासून आपण प्रश्नांचा अनालिसिस करायला काय करू, सुरुवात करूया. ठीक आहे, सगळ्यांना टॉपिक अनालिसिस होत आहे, काही अडचण नसेल तर आपण बघू इतिहासाचं. तर प्राचीन इतिहास, एन्शियंट हिस्ट्रीचा जो आहे, तर आपण एक मगाशीच म्हणलं अश्मयुग हा प्रागैतिहासिक कालखंडाचा काल म्हणजे एक एरा म्हणल्या जाते. अश्मयुगावर आयोगाचा प्रश्न आहे का, तर यस, आता जस्ट 1-2 वर्ष आधी परीक्षा झाली आहे 2022 ला. 2022 ला सुद्धा, म्हणजे 2016 ला पण प्रश्न आहे, 2022 ला पण याच्यावर काय आहे प्रश्न आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे का, तर यस, आतापर्यंत या 4-5 वर्षाचा जरी अनालिसिस केलं तर 2 वेळा या 4-5 वर्षामध्ये प्रश्न विचारून झाला अश्मयुगीन कालखंडावर. म्हणजे त्याला आपण
स्टोन एज असं म्हणतोय. ठीक आहे, या स्टोन एजचेच आपण पुरा पाषाण युग पालिओलिथिक एज म्हणतो. हा एक आहे, याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारते, यातला पिरियड विचारते किंवा याचा कालखंड सापडलेले जे अवशेष आहे ते कुठं सापडले हे सुद्धा प्रश्न विचारणे. काय हा फॅक्च्युअल डाटा खूप जास्त असतो याच्यावर. तुम्हाला एक दोनदा जरी वाचलं तरीही हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊ शकतो. मी याच्यावर तुम्हाला बुक्स पण सांगणार आहे थोड्या वेळामध्ये, म्हणजे टॉपिक कोणत्या कोणत्या टॉपिकचे कुठं कुठं अवेलेबल आहे. खूप बुक्स घेण्याची गरज नाही, मोठे मोठे पुस्तक ग्रंथ घेण्याची खरंच फ्रीला गरज नाहीये. साधे स्टेट बोर्डचे पुस्तक कव्हर करतात, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. ठीक आहे, मध्य पाषाण युग हा सुद्धा या अश्मयुगातलाच कालखंड म्हणल्या जाते. नव पाषाण युग निओलिथिक एज म्हणल्या जाते. आणि या प्रश्न जो आयोगाने जास्त विचारला आहे या नव पाषाण युगामधलाच विचारला आहे. त्यांचे ठिकाण विचारले आहे आणि त्या ठिकाणाचे काय केले आहे वैशिष्ट्य आयोगाने विचारलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला आपण शिकवताना हा सगळं डिकोडिंग करणारच आहोत. ठीक आहे, तर बघा नंतर आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो. हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर आयोगाचा बघा प्रश्न विचारलेच नाही असं नाही आहे, याच्यावर प्रश्न विचारले पण दर वर्षीच विचारतात असं नाही आहे, कारण एवढे मोठे टॉपिक आहेत इतिहासामध्ये. कधी या टॉपिकला कधी दुसऱ्या टॉपिकला प्रश्न विचारते, पण हा टॉपिक लवकरात लवकर समजणारा टॉपिक आहे. आणि यात हडप्पा संस्कृती असं आहे की आपल्या भारताच्या इतिहास म्हणजे जगामध्ये एक मेसेज गेला का भारत सुसंस्कृत होता. जो काही युरोपियनना आपली बदनामी करून घेतली होती का पहिला जो सुसंस्कृत कालखंड आहे तो युरोपमध्येच आहे. तर हे सिद्ध झालंय जगामधला की बाबा की हडप्पा सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही सुसंस्कृत जगातली पहिली काय आहे क्षेत्र आहे. तर या म्हणजे हा भारताच्या आजचा पाकिस्तान एरियामध्ये पुष्कळचा भाग गेलेला आहे याच्यामध्ये. तर हा हडप्पा किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न विचारतो, स्थळ विचारते आणि त्यांचे शोधकर्ता म्हणजे 1930-22च्या दरम्यानच्या शोधाला काय झाली होती सुरुवात झाली होती. तर त्याचे आपले जे राखलदास बॅनर्जी झाले हे झाले यांच्या संबंधित आयोग प्रश्न विचारते. हडप्पाकालीन धर्म प्रथा कसे होते, त्यावेळेस सापडलेले जे काही पशु पक्षी काय होते याच्यावर सुद्धा प्रश्न विचारते, कारण ते उत्खननात सापडलेले आहेत. ठीक आहे, त्यांचे वैशिष्ट्य विचारते, या संस्कृतीचे काय वैशिष्ट्य होते. बाबा स्नानगृह सापडला, स्नानगृह एकदम वेल सेटल होता, म्हणजे आर्किटेक्चरचा उत्तम उदाहरण आपल्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये सापडते. तर ते त्याचे वैशिष्ट्य विचारते. त्यावेळची आर्थिक सामाजिक व्यवस्था काय होती या टॉपिक आयोग मी लक्षात घ्या, जे प्रश्न आयोगाने विचारले ते शब्द याच्यामध्ये घेतलेला आहे. तर अशा टॉपिकवर या ठिकाणी प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, त्यावेळची स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चर काय होती, त्याची आर्ट काय होता आणि त्या संबंधित त्यावेळची विद्या, कारण हा सगळं वायव्य आपला भारतातला वायव्य क्षेत्रात म्हणजे आजच्या गुजरात पासून तर तुम्ही सिंधू नदीच्या सगळं क्षेत्र आजचा या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन व्यापलेला होता. का बरं, तर सिंधू नदीच्या खोऱ्यात ही संस्कृती वाढली आणि खुलली म्हणून याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं म्हणतोय. तर हा इम्पॉर्टंट आहे का, तर यस हा इम्पॉर्टंट आहे आपल्या आयोगाच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, नंतर आपण बघू पाषाण युगच्या नंतर म्हणजे स्टोन एजच्या नंतर जर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं वाटतंय तो म्हणजे ताम्र पाषाण युग. तर हा तुमच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय, तर आयोग डायरेक्ट म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून राजस्थानचे ताम्रपाषाण संस्कृती आहे मान्य, पण आयोगाचा जो सगळ्यात मोठा कल असतो तो महाराष्ट्राच्या संदर्भात असतो. महाराष्ट्र संदर्भात मग महाराष्ट्रात जे काही या कालखंडात किंवा या ताम्रपाषाण संस्कृती जे काही विकसित झाली त्याचे स्थळ डायरेक्ट विचारते, ठिकाणी डायरेक्ट विचारते. मग आहार संस्कृती आजची कुठं आहे बाबा, कायता संस्कृती कुठं आहे, माळवा संस्कृती कुठं आहे, सावळदार संस्कृती कुठं आहे, जोरवे आता मागच्याच वेळी कशावर प्रश्न विचारलाय, जोरवे संस्कृतीवर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. प्रभास संस्कृतीवर प्रश्न विचारते, रंगपूर संस्कृतीवर प्रश्न विचारते. हे डायरेक्ट आयोगाचे म्हणजे टॉपिक आहेत त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारते. आणि तुम्हाला सांगतोय की हे जे मी आतापर्यंत जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सोडलं तर कुठल्या पुस्तकामध्ये तो कव्हर होते, बेसिकच्या पुस्तकामध्ये पण कव्हर होते. पण या संबंधित मी तुम्हाला सांगतोय की पाषाण आणि ताम्रपाषाण याच्या संबंधित जर चांगल्यात चांगलं रेफरन्स असेल तर ते म्हणजे आपली न्यू स्टेट बोर्ड आली आहे 11वीची न्यू स्टेट बोर्ड. ही बुक्स तुम्ही कंपल्सरी वाचा. स्टेट बोर्ड काय 11th हिस्ट्रीची या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय होणार आहेत कव्हर होणार आहे. सर आधी हिस्ट्री चालू होणार का बॅच मध्ये, नाही आधी आपल्या बॅच मध्ये जॉग्राफी सुरू होणार आणि सुरू होणार इकॉनॉमिक्स. बसके सरांचे 2 सर सुरू करतील नंतर, कारण मी थोड्या दुसऱ्या बॅचेस मध्ये बिझी आहे. तर सर आपले 2 सब्जेक्ट रोज होणार आहेत. एक 4 ते 6च्या दरम्यान हिस्ट्री होईल, सॉरी इकॉनॉमिक्स होईल, नाही तर जॉग्राफी होणार. आणि 6 ते 8 मध्ये जॉग्राफी होणार, नाही तर हिस्ट्री जे काही असेल सरचा म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून ते बॅच होणार. तर हे ऑलरेडी सब्जेक्ट पूर्ण झाले, तुमच्या टेस्ट झाल्या. नंतर दुसरा सब्जेक्ट म्हणजे
पॉलिटी आणि मी म्हणजे हिस्ट्री असं आम्ही सब्जेक्ट आम्ही काय करू शकतो, सुरू करू शकतो. आणि प्रीची बॅच आहे, प्री ओरिएंटेड बॅच आहे. जास्तीत जास्त PYQ ला आपण महत्व देणार आहोत, जास्तीत जास्त सराव पेपरला जास्तीत जास्त महत्व देणार, कारण ऑब्जेक्टिव्ह प्री क्वालिफाय होणे, डेटा वाचून प्री क्वालिफाय होत नाही. खूप खूप भारंभार पुस्तकावातले काही नाही. जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न अनालिसिस कसा करता, क्वेश्चन अनालिसिस, टेस्ट कसे अनालिसिस करतो यावर डिपेंड आहे आणि यावरच आपण सर्वात जास्त मित्रांनो भर देणार आहोत. ठीक आहे, चालेल. तर हा आयोगाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या MP म्हणजे राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून. नंतर हा वैदिक कालखंड. यस, वैदिक कालखंडावर आयोगाने आतापर्यंत 7 ते 8 वेळा काय विचारलं आहे, प्रश्न विचारला. 7 ते 8 वेळा म्हणजे या 6 वर्षात प्रत्येक वर्षी याच्यावर काय आलेला आहे, प्रश्न आलेला आहे. ज्या कालखंडामध्ये वेदाची निर्मिती झाली, वेद संस्कृती म्हणतो, त्या कालखंडातील वेद कालखंडात स्त्रियांची स्थिती काय होती, त्या कालखंडामध्ये आपली राज्य व्यवस्था कशी होती, प्रशासन कशी होते, सामाजिक स्थिती कशी होती, आर्थिक स्थिती कशी होती, धार्मिक स्थिती कशी होती, यावर फॅक्ट सुद्धा आणि स्टेटमेंट सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. या कालखंडात लक्षात घ्या, जे काही नद्या आहेत म्हणजे सरस्वती नदी असेल, ह्या ज्या काही नद्या आहेत, तर वेदामध्ये या नद्यांचं नाव काय आणि आजच्या आधुनिक याच्यामधल्या या नद्यांचं नाव काय, यांच्या जोड्या लावा सुद्धा आयोगाने विचारलेले आहे. तर याच्यावर 7-8 प्रश्न हे हमखास आतापर्यंत विचारलेलं आहे आयोगाने. तर हा वैदिक कालखंड लक्षात ठेवा. याची PDF तुम्हाला आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्राप्त होणारच. ठीक आहे. नंतर बघा उत्तर वैदिक काळ. उत्तर वैदिक काळावर आयोगाचा मोस्ट ऑफ प्रश्न नसतो, आला तर एकदाच आलेला आहे, त्यामुळे याच्यावर खूप असा भर देण्याचा गरज नाही आणि काही आवश्यकताही नाही, एवढं याच्यामध्ये प्रश्न काही आयोग जास्त विचारत नाही. तर नंतर आपला जो प्रश्न आहे तो एखादी वर्षी प्रश्न विचारतो. म्हणजे हा टॉपिक छोटेच टॉपिक आहे. म्हणजे वेद कालखंडानंतर उत्तर वैदिक कालखंडामध्ये मोस्ट ऑफ, लक्षात घ्या, अंधश्रद्धेचा हे झाला. म्हणजे वेद कालखंडात स्त्रियांना अधिकार होते, जाती व्यवस्था नव्हती वैदिक कालखंडात. पण नंतर जसं जसं उत्तर वैदिक कालखंडामध्ये विशिष्ट लोकांची, विशिष्ट जातीच्या लोकांची एक मोनोपॉली निर्माण झाली आणि धर्माचा एक काय म्हणतो सगळे सूत्र त्यांच्या हातात आले. तर तिथून सुद्धा डिस्क्रिमिनेशनला सुरुवात झाली आणि ते आधी कर्मानुसार जे काही उतरंड होती ती आता ती कर्मानुसारची उतरंड प्रत्येक व्यक्तीला जोडल्या गेली आणि ते नंतर त्याच्या फॅमिलीनुसार ती चालवल्या गेली. पण त्यानंतरच याच कालखंडामध्ये जो उदय झाला त्यानंतर उत्तर वैदिक कालखंडाच्या जवळपास तो म्हणजे बौद्ध धर्म आणि जैन धर्म. मग आपल्याला याच्यामध्ये सगळे दोन्ही या जैन धर्माचे समजा 2 पंथ आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर. दिगंबर आणि श्वेतांबर, आकाशाचे वस्त्र मानले जाते दिगंबर, श्वेतांबर थोडा त्याच्यातला आधुनिक. स्त्रियांना या धर्मामध्ये महत्व देण्यात आलंय. दिगंबर यांनी असं धर्म पंथामध्ये काय केलंय की स्त्रिया ह्या जोपर्यंत पुरुष जन्मात येत नाही तोपर्यंत त्यांना मोक्ष मिळत नाही. ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत म्हणजे वर्धमान महावीरांपासून तर लक्षात घ्या आपल्याला सगळे त्यांचे तीर्थकार आहेत हे आपल्या जैन धर्मामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. नंतर बौद्ध धर्माचे म्हणजे आपले गौतम बुद्धांपासून यांनी जो काही इस्टॅब्लिश केला हा धर्माचा आहे त्या धर्माचा. मग प्रश्न आयोगाचा विचारते कुठं, तर यामध्ये प्रश्न विचारण्याची संख्या कशी असते, ज्या वेळेस ते काही साम्राज्य होते कोणत्या कोणत्या साम्राज्यांनी बौद्ध धर्माचा काय केला आहे, स्वीकार केलेला आहे, किंवा जैन धर्माचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. म्हणजे मौर्य काळामध्ये कोणी केला आहे स्वीकार, हे डायरेक्ट आयोग काय करतो स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा काय करा, प्रयत्न करा. चला नंतर गणराज्य, जनपद, महाजनपदे हा आयोगाचा विचारतो म्हणजे विचारतो. 1 वर्ष झाला का आयोग याच्यावर प्रश्न विचारतोच. लक्षात ठेवा हा सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे महाजनपदे जे काही आपण त्यावेळेचे गणराज्यपदे असे आपल्या भारतामध्ये 16 महाजनपदे अस्तित्वात आलेले होते. किती? 16 महाजनपदे असते. नंतरच तर मौर्य साम्राज्य एक मोठा साम्राज्य निर्माण झालं त्याच्यानंतर. तर बघा हे 16 महाजनपदे आणि त्यांच्या राजधान्या आणि ते राजे कोण होते याच्यावर आयोग काय करतोय, प्रश्न विचारतोय. आणि आता याच्यावर प्रश्न विचारण्याचा काय आहे, तर आधी जे काही प्राचीन भारतातले जे महाजनपदे होते या शहरांची आता आधुनिक नावे काय हे जास्तीत जास्त प्रश्न विचारला. म्हणजे 16 महाजनपदांचा जर आज आपण उदाहरण घेतलाय तर एक लक्षात घ्या काशी हे 16 महाजनपदापैकी एक काय होते, महाजनपद होते. मग आजचं नाव काय आहे याचा, वाराणसी. म्हणजे सांगायचा काय, हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्यासाठी. हा 16 महाजनपदे जशाच्या तसे रट्टा जरी मारले तुम्ही तरीही याचे उत्तर तुम्हाला सापडते. म्हणजे उदाहरण मग दुसरा कोणता आहे, गांधार हा सुद्धा 16 महाजनपदापैकी एक काय होता, महाजनपद होता. म्हणजे आजचं नाव काय त्याचा, तक्षशिला आहे. काय आहे, तक्षशिला हा आजचं नाव आहे. ठीक आहे. नंतर आजचं बघा अवंती, ही त्यावेळेची प्राचीन भारतातलं नाव आहे 16 महाजनपदाचं अवंती. म्हणजे आजचं नाव काय, उज्जैन. मग हे लक्षात ठेवा असे आयोग डायरेक्ट प्रश्न विचारते आणि त्या काळात त्या ठिकाणचे राजे पण महाजनपदामधले प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर हे या ठिकाणी हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहास. म्हणजे मी तुम्हाला टॉपिक आणि त्याचे पूर्ण सब टॉपिक याचे सुद्धा अनालिसिस करून देण्याचा प्रयत्न करतो.
एमपीसी म्हणली राज्यसेवा पूर्व म्हणला आणि मौर्य डायनेस्टीवर प्रश्न आला नाही, असा झालाच नाही काही वर्ष. म्हणजे लक्षात घ्या, सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जर म्हणू तर याच्यावर आतापर्यंत 8-9 प्रश्न याच्यावर सुद्धा विचारलेले आहे. म्हणजे हा मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात घ्या, मोस्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे आपला. कोणता? मौर्य साम्राज्याचा. आणि या मौर्य साम्राज्यावर आयोगाचा पूर्णपणे काय असतो? भर असतो. यावेळेच्या राजांवर प्रश्न विचारतो. कोणाच्या नंतर कोण साम्राज्यावर आला, कोण इस्टॅब्लिश केलं, कोणाची राजधानी कुठे होती, या संबंधित आयोगाचा या मौर्य साम्राज्याच्या टॉपिकवर काय असतो? क्वेश्चन असतो. मग मगधचा उदय कसा झाला, मौर्य साम्राज्याचे राजे आणि त्यावेळेस नंतरच्या राजधानी याच्यावर प्रश्न विचारते. त्यात अधिकारी, तत्वज्ञ, त्या काळात त्यावेळेस असलेले ते तज्ञ होते, कवी होते, यांच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारते. मौर्यकालीन समाज जीवनावर प्रश्न विचारला आहे. म्हणजे ऑलरेडी हे विचारलेले, याच्यावर मी शब्द टाकलेले आहे. ठीक आहे. मौर्य काळातील आर्थिक स्थिती व त्यावेळची कर प्रणाली कशी होती यावर प्रश्न आयोगाने विचारलाय. म्हणजे बघा, एवढं मौर्य कालखंडातला आर्ट अँड कल्चर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. मौर्य कालखंडामध्ये जे शिलालेख वगैरे सापडले, म्हणजे अशोकाच्या काळातले वगैरे, ते हे सुद्धा स्तंभालेख, कोण कुठले स्तंभालेख आहे, अशोकातले तर आवडते आहेत आयोगाचे. मग कुठले स्तंभालेख, किती स्तंभालेख, मोठे कोणते स्तंभालेख, मुख्य कोणते, उपमुख्य कोणते, याचे स्तंभालेख कुठं, कोणत्या याच्यात कोणाचा उल्लेख आहे, हे सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. आणि याच मौर्य कालखंडामधला परकीय आक्रमणावर एखादी प्रश्न विचारलाय. उत्तर मौर्य कालखंडावर थोडा आयोगाचा कमी भर आहे. यावर खूप जास्त विचारले नाही, पण उत्तर मौर्य कालखंडाचा प्रश्न एका ठिकाणी जास्त विचारले, तो म्हणजे आर्ट अँड कल्चरवर. म्हणजे उत्तर मौर्य कालखंडातला आर्ट अँड कल्चरवर आयोगाचा विशेष भर दिलेला आहे. ठीक आहे. तर मग या काळातला शुंग साम्राज्य काय होता, सातवाहन साम्राज्य जो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रासाठी, तर वकाटक घराण्याचा विचारतो, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग या कालखंडातले आर्ट अँड कल्चरवर जास्त विचारते. शिल्पकला, मूर्तिकला, गांधार शैली काय, ही विचारतात. गांधार शैली तुम्हालाही माहिती आहे, गांधार म्हणजे आजच्या तक्षशिला, जे काही आजचा अफगाणिस्तानमध्ये हा एरिया आहे. मथुरा शैली काय, याच्यावर म्हणजे हे आर्ट अँड कल्चरचे आहे. अमरावती शैली काय, हे यावर आयोग विशेष भर देते. म्हणजे विचारलं तर याच्यावर खूप इम्पॉर्टन्स देण्याचा आयोगाचा काय आहे प्रयत्न असतो. हे या ठिकाणी प्रश्न विचारतात. ठीक आहे. नंतर आपण गुप्त साम्राज्य यावर सुद्धा आयोगाचा 4-5 वेळा, या 7-8 वर्षाचा विशेष विचार केला तर 4-5 वेळा आयोगाने या टॉपिकवर, म्हणजे हा इम्पॉर्टन्स आहेत. मग ह्या गुप्त घराण्यावर काय करतो, आयोगाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. मग या गुप्त घराण्याचे म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे 300 इसवी सन आता चालू होऊन जाते. इसवी सन, मी तुम्हाला इसवी सन काय म्हणतात, ईडी काय, बीसी काय, या संबंधित जेव्हा इतिहासाचं लेक्चर सुरू होणार आहे त्याच वेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत, काळजी करू नका. तर इसवी सन 319, तर आपण जर विचार केला हा गुप्त साम्राज्य, तर इसवी सन पूर्व नाही म्हणतो बरं, इसवी सन, तर लक्षात घ्या 350 हा कालखंड आपल्या गुप्त साम्राज्याचा म्हटल्या जाते. सर हिस्ट्री प्रीच्या बॅचला तुम्ही घेताय का? यस, हिस्ट्री मी घेणार आहे भालचंद्र. राज्यसेवा पूर्वची जी बॅच आहे त्याला हिस्ट्री मी घेणार आहे. मयुरी मॅडम आपल्या, त्या मॅडम पॉलिटी घेणार आहेत. ठीक आहे. आणि कंबाईनला पॉलिटी मी घेतो आणि हिस्ट्री पण मीच घेतो. ठीक आहे. चालेल, लक्ष द्या आता. तर गुप्त साम्राज्याच्या त्या राजघराण्यातले वंश आहेत किंवा राजघराण्याचे राजे आहेत गुप्त साम्राज्याचे, ते या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळी आर्थिक स्थितीवर विचारलाय आणि आयोगाचा भर असतो आर्ट अँड कल्चरवर. तिथला आर्किटेक्चर, तिथला स्थापत्य कला काय आहे यावर विशेष आयोगाचा काय असतो मित्रांनो, भर असतो. हे सुद्धा आयोग लक्षात ठेवा. हा सुद्धा तुमच्यासाठी प्राचीन इतिहासासाठी इम्पॉर्टन्स आहे. यासाठी काय करायचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, प्राचीन इतिहासाचे टॉपिक संपल्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. ठीक आहे. नंतर बघा गुप्तोत्तर कालखंड, म्हणजे गुप्तांच्या नंतर याच्यावर खूप कमी प्रश्न विचारला, हर्षवर्धनावर वगैरे. नंतर तुम्हाला दक्षिणेचे राज्य उदय झाले, ते त्याच्यावर जास्त प्रश्न विचारते. पण याचा हा टॉपिक फक्त लक्षात ठेवा. हर्षवर्धनाचा वगैरे विचारला तर विचारा, गंगवंश, कदंबवंश, शिलाहारवर आयोग विचारू शकते. थोडं काही दरवर्षी विचारते असं नाही, तुम्ही फक्त त्याचा एक थोडा अनालिसिस केले तरी चालेल. नंतर बघा हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये चालुक्य साम्राज्य वगैरे डायनेस्टी तयार झाली, तर हे याच्यावर दक्षिणेतील जे साम्राज्य यावर आयोगाचा भर असतो. म्हणजे दरवर्षी असतो असं मी शब्द वापरत नाहीये, पण ट्रेंड आहे आयोगाचा याच्यावर प्रश्न विचारण्याचा. आपण ते नंतरच्या आठवड्यात जो काही लेक्चर होणार आहे आपला शुक्रवारी, पुढच्या शुक्रवारी पुन्हा माझाच लेक्चर आहे, तर त्याच्यामध्ये ट्रेंड बघू इतिहासाचा, तो कशा पद्धतीने आहे, कशा प्रकारे प्रश्न विचारतो या संबंधित आपण अनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर दक्षिण भारतातील जे काही साम्राज्य आहेत, म्हणजे हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये आपण जर विचार केला तर एक चालुक्य साम्राज्य, याच्यावर आयोगाचा विशेष भर आहे का? म्हणजे उदाहरणार्थ याच्यावर प्रश्न काय विचारणार, याचा इस्टॅब्लिश करणारा कोण आहे, म्हणजे संस्थापक काय, म्हणजे संस्थापक कोण आहे तर तुम्हाला माहित असेल किंवा अभ्यास नसेल आपण शिकणार होतो सगळे. संस्थापक कोण आहे म्हणजे जयसिंग आहे.
जयसिंग आहे. आता याच्यावर प्रश्न आयोगाने कसे विचारले, संस्थापक तर विचारलाय, पण याचे खालील प्रकारे चालुक्य साम्राज्याचे राजे ओळखा, म्हणजे त्यावेळेचे ते काही राजे आले वंश म्हणजे राजगादीवर, ते त्यांचा क्रम ओळखा असं विचारलेलं आहे आयोगाने. तर ते सुद्धा आपल्याला तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. जयसिंग आहे, जयसिंगाचाच पोरगा पुलकेशी आहे, याच्यावर प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलाय. पुलकेशी, पहिला पुलकेशी, हा पहिला पुलकेशी म्हणतात. याचाच मुलगा कीर्तिवर्मा आहे. हे आपल्याला नावं थोडेसे हे वाटतात की याचे नसेल, पण लक्षात घ्या हे प्रश्न विचार. कीर्तिवर्मा, नंतर आहे पुलकेशी दुसरा, यावर प्रश्न विचारला आयोगाने. म्हणजे हे विचारला आयोगाने का सांगा खालील चालुक्य साम्राज्याचं खालील राजांचा क्रम ओळखा. तर हे सुद्धा याच्या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे यांची या संस्थापक म्हणजे जयसिंग यांनी कुठं स्थापन केली, बदामी, दक्षिण भारतात आहे ना कर्नाटकमध्ये, बदामीला या साम्राज्याची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. व्हिडिओ स्ट्रक होतोय बहुतेक बहुतेक नेटचा इश्यू होऊ शकते तुमच्या, पण थोडा ते बघून घ्या. नेटचा इश्यू असेल तर ठीक आहे, किंवा नेट संपत आला असेल किंवा संध्याकाळच्या वेळ असते, होऊ शकते काही इश्यू. चालेल. हा, नंतर म्हणजे सेम म्हणजे सांगायचं मी या ठिकाणी एका चालुक्याचा काय सांगतोय तर अशा याच्यावर, आणि याच्यावर खूप काही डिटेल प्रश्न विचारत नाहीये. म्हणून तुम्हाला खूप सांगतोय ना की आपल्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास खूप काही, म्हणजे तुम्हाला सांगतो रॉकेट सायन्स नाही, बिंदास राहा, तुम्ही टेन्शन खूप कमी याच्यात शिकायचं आहे आणि जास्तीत जास्त आउटपुट काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना 5-6 जरी प्रश्न आले तर 6 पैकी 5 प्रश्न तुमचे कव्हर होते, 6ही प्रश्न कव्हर होते पेपर जर सोपी आला तर. बिंदास राहा, फक्त आधुनिकचा कव्हर होत नाही कारण आधुनिकला डायमेन्शन खूप जास्त आहे. कुठून प्रश्न कसा, कुठला फ्रेम आणि कोणाचा रेफरन्स काय असेल हे सांगता येत ना आधुनिकला, पण प्राचीनला तसं नाहीये. फिक्स आहे, एक वे फिक्स आहे तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मार्ग. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काळजी नसावी त्याचा आणि बिनधास्त राहा याच्याबद्दल. ठीक आहे. पल्लव घराण्याचा सेम मी जो आता म्हणतोय पल्लव घराणे म्हणजे त्याला कांचीचे घराणे म्हणतो आपण, हे सुद्धा विचारते असा आयोग, कांची घराणे. ठीक आहे, याला पल्लव घराणेच म्हणतो आपण, बरोबर आहे. यस, मग या संबंधित सेम तसंच विचारते यांचा संस्थापक कोण आहे तर विष्णू वर्मा हे विचारते. कीर्तिवर्मा यांचा आहे कोणाचा, चालुक्य घराचा, तर सिंह विष्णू हे कोणाचा आहे, पल्लव घराण्याचे संस्थापक आहे. नंतरचा हे आयोगाने विचारलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो महेंद्र वर्मन एक, नंतर आहे यांचाच मुलगा नरसिंह वर्मन. यस, हे प्रश्न नंतर महेंद्र वर्मन 2, हे सगळे पल्लव घराण्याच्या साम्राज्याशी संबंधित काय होते ते राजे होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये स्थापन केलेल्या काय होत्या ह्या गाद्यामध्ये, कुठं राजधानी काय होती हे प्रश्न विचारते. म्हणजे याच्यावर एकच विचारणार कुठं राजधानी होती, कुठं स्थापन झाली, त्यांच्या राजांचा क्रम करा. म्हणजे बघा कुठं कोणाला डिटेल करायचं हे आपल्याला आयोगाच्या पीओक्यू वरून कळते या 10 वर्षाचा, आणि युपीसीची पीओक्यू बघू आपण 3-4 वर्षाचा ट्रेंड काय आहे, मग त्याच्यावरून आपले टॉपिक किती कोणाला डीप घ्यायचा आहे. म्हणजे नुसतं फापट पसारा करायचा आहे, नाही तर प्राचीन इतिहास संपणार नाही 2-2 महिने. तर आपल्याला 7-10 दिवसामध्ये कसं प्राचीन इतिहास संपवायचा आहे हे सुद्धा एक आयडियली आपण ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग याच्यामध्ये सेम आता चोल साम्राज्याबद्दल म्हणजे एक उदाहरण सांगलंय, चालुक्य झालंय, पल्लव झाले, चोल साम्राज्याचा सेम राजे बघायचं आहे, त्यांचे राजे आणि त्यांनी स्थापन केलेल्या राजधानी कुठं कुठं होते काय. नंतर प्रतिहार घराणे, यालाच म्हणतात गुर्जर घराणे, काय म्हणतात गुर्जर घराणे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. नंतर पाल घराणे बघायचं आहे. नंतर इम्पॉर्टन्स अजून आहे राष्ट्रकूट घराणे. मग या राष्ट्रकूट घराण्याचं सुद्धा राजे त्यांची राजधानी कुठं स्थापन केली, कोणी केली, यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, चालेल. नंतर बघा प्राचीन भारतातील जो आयोगाचा याला सुद्धा थोडा ट्रेंड असतो, जोड्या लावाला विचारतो किंवा खालील व्यक्ती ओळखा किंवा हा प्रवासी आहे, या प्रवाशाने भारतात कोणत्या साम्राज्यात कोणत्या गादीवर होता. म्हणजे एखादी तुम्हाला हे विचारलं जाणार, म्हणजे मॅगेस्थेनिस विचारलं जाणार, आणि मॅगेस्थेनिस हा जो काही प्रवासी होता हा कुठल्या देशातून आलेला आहे, त्यावेळेस भारतात कोणत्या सत्ताधीशाच्या कालखंडात तो भारतात आलेला आहे ना, आश्रय घेतलेला आहे, म्हणजे अभ्यासासाठी आश्रय घेतला आहे, हे आयोगाचा या ठिकाणी प्रश्न विचारतात. ठीक आहे. नंतर कोणत्या देशाचा आहे, चीनी प्रवासी कोणते आहे, टेसियस होता, हेरोडोटस होता, प्लिनी होता, हुआनसॉंग, याच्यावर तर ऑलरेडी या 2 लोकांवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेला आहे. हुआनसॉंग, इसिंग आणि काय मॅगॅस्थेनिस, या 3 लोक म्हणजे चायनाचे 2 लोकांवर, मॅगॅस्थेनिसवर, यांच्यावर सर्वात जास्त आयोगाने काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहे. आणि या कालखंडामध्ये यांनी लिहिलेले भारतात आल्यानंतर जे साहित्य आहेत
यावर आयोगाचा विशेष भर असतो. साहित्याचा, भारताच्या त्यावेळेचा वर्णन काय केलं, काय म्हणून केलेलं आहे, त्यावेळेच्या आपल्या राजांचं वर्णन काय केलं, ज्यावेळेचे जे काही साम्राज्य असेल त्यावर आयोगाचा या ठिकाणी विशेष भर असतो. आणि याच वेळी जैन बौद्ध धर्मांचा कसे साहित्य होते ते सुद्धा याच्यावर विचारतात. ठीक आहे. नंतर मी ऑलरेडी हे काही हा सेपरेट टॉपिक जरी म्हणला आपण तरीही आपण घेताना हा सेपरेट घेणार नाही, कारण राज्यसेवा मेन्सला ऑप्शनल जेव्हा घेऊ त्या ठिकाणी किंवा जीएस घेऊ त्या ठिकाणी सेपरेट घेतलेला चालेल. तर आपण प्राचीन इतिहासाचा अभ्यास करताना आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करताना त्या कालखंडात म्हणजे दिल्ली सल्तनत असेल, प्राचीनचा गुप्त साम्राज्य असेल, मौर्य साम्राज्य, त्यांच्या कालखंडात जे काही आर्ट अँड कल्चर विकसित झालं आपल्या देशामध्ये, कला व संस्कृती, त्याला आर्ट अँड कल्चर म्हणतो, ते त्या टॉपिक मध्ये घेण्याचा प्रयत्न करू. पण याच्यावर तुम्हाला आर्ट अँड कल्चर मध्ये आपल्याला काय करायला, वास्तुकला, शिल्पकला म्हणजे आर्किटेक्ट बघायचं त्यावेळेच्या देशातला, म्हणजे हिमाडपंथी बांधकाम म्हणजे काय, इंडो ग्रीक बांधकाम म्हणजे काय, त्याचे फोटोज, ते शैली कशी आहे, ते शैली विकसित कुठं झाली आहे, कोणी केली आहे, यावर आयोगाचा प्रश्न असतो. शास्त्रीय नृत्य त्यावेळेचे, डान्स वगैरे म्हणतो, फोक डान्स वगैरे, त्यावर प्रश्न विचारते. त्यावेळेचे आर्ट, चित्रकला, यावर प्रश्न विचारते. त्यावेळेचा आपला भारतीय संगीत, यामधले ते लोक कोण होते, कोण तानसेन वगैरे कोण होते, यावर प्रश्न विचारते. भाषा व साहित्य, त्यावेळेची लँग्वेज, लिटरेचर काय होता, यावर प्रश्न विचारते. आणि त्यावेळेचा सण आणि उत्सव, याला काय विशेष महत्व आहे, त्यावर आयोगाचा प्रश्न विचारू शकते. पण सर्वात जास्त आपला आयोगाचा क्वेश्चनचा जो कल असतो तो वास्तुकला असतो, शास्त्रीय नृत्य कला असतो, चित्रकला आणि संगीतवर आणि लिटरेचरवर काय असतो आयोगाचा जास्तीत जास्त भर असतो. ठीक आहे. तर हे आपल्या प्राचीन भारताच्या आर्ट अँड कल्चरचा एवढं आपल्या प्राचीन भारतासाठी इतिहासाला विशेष महत्व दिल्या जातो. चला, तर जो आयोगाचा मध्ययुगीन भारतावर थोडा कल हा कमीच असतो. आयोगाचा कल म्हणजे काय विचार, 2-3 प्रश्न विचारतात आणि खूप सोपी टॉपिक आहे मध्ययुगीन भारत. आता तुम्ही त्या पुस्तकांचा अनालिसिस करू नका, जे एनसीईआरटीच्या बेस पुस्तक आहेत, क्षतिशचंद्रांच्या बुक्स आहे, आपल्या प्रीसाठी काहीही कामाचा नाहीये ते. आणि करत असेल तुम्ही करू शकता, त्याच्यावर पीएचडी करावं लागेल. ते मेन साठी, ऑप्शनल साठी इम्पॉर्टंट आहे, आपल्या प्री साठी खरंच इम्पॉर्टंट आहे. कारण आपण मार्केटमध्ये गेलं तर आपला एक असतो की दिसलं बाबा हे आवश्यक आहे, नाही आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी इथपर्यंत जो काही प्राचीन भारताच्या इतिहासासाठी आहे त्यासाठी काय करायचं. प्राचीन भारताच्या इतिहासासाठी सगळ्यात महत्वाचं 2 गोष्टी, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय. एक आहे आपली स्टेट बोर्ड, ओल्ड स्टेट बोर्ड. ओल्ड स्टेट बोर्ड म्हणजे ओल्ड म्हणतोय, ते बहुतेक 6वा वर्ग आहे, 6व्या वर्गाची ओल्ड स्टेट बोर्ड आहे, तेवढं रेफर करायचं. दुसरं आहे न्यू स्टेट बोर्ड 11. न्यू स्टेट बोर्ड हे 11व्या वर्गापासून जुनी 11वी हे आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी संबंधित आधुनिक महाराष्ट्र इतिहासासाठी इम्पॉर्टंट आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. पण आता जो नवीन सिलेबसला आली आहे न्यू स्टेट बोर्ड 11वी साठी, ही तुमची बायबल म्हणून समजा प्राचीन इतिहासासाठी. कारण आपल्याला सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात जास्त विचारते, त्यामध्ये प्रागैतिहासिक कालखंडावर सर्वात जास्त प्रश्न विचारते, ताम्रपाषाण संस्कृतीवर सर्वात जास्त प्रश्न विचारते. आणि ते सर्व प्रश्न आपल्या 11वीच्या स्टेट बोर्ड मधून काय होतात मित्रांनो, कव्हर होतात. आणि यामध्ये हे 2 छोटे 6व्या वर्गाची पुस्तक ते एकदम छोटी आहे आणि ही सुद्धा थोडी आहे मोठी, पण कंप्लीट होईल 2 दिवसात 3 दिवसात. आणि लक्षात घ्या आपल्या क्लासचे, म्हणजे मी देणार तुम्हाला क्लास नोट्स देणार, त्या बाहेर काहीही करायचं नाही. या 3 गोष्टी प्राचीन इतिहासाला काही नाही, जास्तीत जास्त 80-90 पेज मध्ये आपला प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचा तुम्ही अभ्यास करायचा, जास्तीत जास्त पीवायक्यू ची प्रॅक्टिस करायचा आणि तेवढ्याच गोष्टी जास्तीत जास्त अनालिसिस करण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. खूप रॉकेट सायन्स तुम्हाला माहिती आहे, 6व्या वर्गाची जुनी 6व्या वर्गाची पुस्तक किती छोटीशी आहे, एकदम छोटीशी बिलकुल पुस्तक आहे. न्यू स्टेट बोर्ड थोडी मोठी असेल पण खूप म्हणजे वास्ट पण नाही आहे. ठीक आहे. आणि आपली क्लास नोट्स एवढं करायचं मित्रांनो, त्याच्यावर काही करण्याची गरज नाही आहे. नंतर आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर येऊ. तर मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा जर आपण विचार केला तर मध्ययुगीन भारताचा इतिहास इम्पॉर्टंट आहे का, आहे. त्याच्यावर खूप कमी एक लक्षात घ्या प्रश्न विचारतात, 2-3 प्रश्न विचारतात, आर्ट अँड कल्चर विचारतात. आणि लक्षात घ्या एखादी घटना घेतात, आयोग काय करते, घटना घडतोय आणि ते कोणता त्यावेळेच्या साम्राज्यातला कोण प्रमुख होता, किंवा समजा बाबरच्या कालखंडातल्या घटना सांगतील आणि या कालखंडात ह्या ज्या काही घटना घडल्या हे कोणाच्या कालखंडात घडल्या असा प्रश्न विचारते. ठीक आहे. एकदम इझी असतो, खूप काही जास्त कठीण नाहीये. मध्ययुगीन भारत खूप 2-3 दिवसात आपले टॉपिक होणारा हा
सिलेबस आहे. तर दिल्ली सल्तनत पासून आपण गुलाम घराण्यापासून अभ्यास करणार आहे. गुलाम घराणे, खिलजी घराणे, तुगलक घराणे. लक्षात घ्या, आता मी काही वेळ खूप कमी आहे आपल्याला. तुगलक घराणे, खिलजी घराणे, लोधी घराणे, कळलंय ना. सय्यद घराणे, लोधी घराण्याच्या आधी सय्यद घराणे आहे, तुगलक घराणे आहे, खिलजी घराणे आहे. म्हणजे गुलाम घराणे, खिलजी घराणे, खिलजी डायनेस्टी, नंतर तुगलक डायनेस्टी, सय्यद डायनेस्टी, हे खूप कमी काळ झाली. नंतर आपल्याला बघायचं आहे लोधी डायनेस्टी. एवढे आपण लोधी, तर एवढे डायनेस्टी आपण दिल्ली सल्तनत म्हणून ओळखतो. आणि हे याच्यावर एक विचारते प्रश्न, तर विचारते आपण बघू. एकदम छोटे छोटे टॉपिक आहे, खूप जास्त नाही आहे. त्याकरता आर्ट अँड कल्चर विचारते, रोड कोणाच्या कालखंडात, नाणी कोणाच्या कालखंडात, एखाद्या कालखंडात आर्किटेक्चर विचारते. हे आर्किटेक्चर म्हणजे हा बांधकाम कोणाच्या कालखंडात घडला आहे. किंवा टॅक्सेशनवर प्रश्न विचारते. हा टॅक्स म्हणजे तुगलकी टॅक्स म्हणतो आपण, तर मग तुगलकांच्या कालखंडाचा तो प्रश्न विचारतोय. तर अशा प्रकारचे आयोगाचा काय असतो, ट्रेंड असतो. ते आपण बघू नंतरच्या लेक्चरमध्ये. पण इथं लक्षात घ्या, हा आपल्या सिलेबसला आहे. नंतर मुघल साम्राज्य, यावर विशेष भर असतो आयोगाचा. आणि मुघल साम्राज्यामध्ये लक्षात ठेवा, उत्तर मुघल कालखंड आणि इम्पेरियल मुघल. इम्पेरियल मुघल म्हणजे काय, तर साम्राज्यवादी मुघल, यावर सगळ्यात जास्त भर असतो. प्री मध्ये साम्राज्यवादी मुघल म्हणतात, इम्पेरियल मुघल म्हणतो आपण. हा म्हणजे कोणपासून, तर बाबरनी जे काही म्हणतो आपण, बाबरनी जे काही मुघल साम्राज्याची सत्ता रोवली, तर कुठपर्यंत, तर औरंगजेबापर्यंत. याला आपण इम्पेरियल मुघल असा, औरंगजेबापर्यंत इम्पिरियल मुघल हे बोलतोय की याच्या काळात साम्राज्य म्हणजे औरंगजेबाने जो काही इस्टॅब्लिश केला, तर याची पीक पॉइंटवर नेण्याचं काम औरंगजेबाने केला. म्हणजे काबूल पासून, कंधार पासून तर आजच्या कावेरी नदीपर्यंत, म्हणजे विचार करा एवढं साम्राज्याचा काय केला आहे, विस्तार केला होता. ठीक आहे. तर इथून बघा, काबूल पासून तर कुठं, कावेरी नदीपर्यंत औरंगजेबाच्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचं मुघल डायनेस्टीचा काय झाला, स्प्रेड झाला. या मुघल साम्राज्याच्या औरंगजेबाच्या कालखंडामध्ये जो सर्वात मोठा फेज म्हणजे औरंगजेब ज्यांच्यामुळे नेस्तनाबूत झाला, त्याला इथे येऊन मरावं लागलं शेवटी, ते म्हणजे आपले मराठे साम्राज्य. तर लक्षात ठेवा, या मुघल कालखंडामध्येच लक्षात घ्या, जे औरंगजेबाचा कालखंड होता, याच कालखंडामध्ये हळूहळू न्यू स्टेट राईज व्हायला सुरुवात झाली. नवीन क्षत्रिय शक्तींचा उदय व्हायला सुरुवात झाली. म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याला पीक पॉइंट आला. पण याला खरं शह देण्याचा, मुघल साम्राज्याला शह देण्याचं काम आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, आपले छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी सगळ्यात महत्वाचा रोल या ठिकाणी केलाय. आणि मुघल डायनेस्टीला म्हणजे औरंगजेबाच्या मुघल डायनेस्टीला खरं उत्तर तिकडे लावली मराठ्यांनी, असं म्हणले जाते. कारण त्यावेळेचा जे काही आजचे राजस्थानचे होते, म्हणजे आपले पृथ्वीराज चव्हाण वगैरे सोडले, तर नंतरचा जो औरंगजेबाच्या कालखंडातले ते होते, हे तर काय तहामध्ये किंवा त्यांच्याशी काहीतरी मिळवणी करून किंवा त्यांच्याशी एक प्रकारचे संबंध ठेवून काही मुघलांशी, पण मुघलांशी लढले म्हणतो आपण ज्यांना, ते आपले मराठे लढले. बरोबर आहे. म्हणजे आपण खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नंतर रळवलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला, मुघलांना. म्हणजे एवढं म्हणजे मुघल काळ कोलॅप्स होण्याचा सगळ्यात मोठा जर जबाबदार असेल तर ते आहे मराठा साम्राज्य. म्हणजे धुळीच मिळवणार जर कोणी असेल तर मुघल साम्राज्याला, तो होते आपले मराठा साम्राज्य. आणि जिथून म्हणजे पतन होत गेला औरंगाबाद, त्याला म्हणतो आपण उत्तर मुघल कालखंड. उत्तर मुघल कालखंड. मग यावर आपल्याला औरंगजेबाचा पोरगा जो काही गादीवर आला तो होता मुअज्जम. तर येथून मुअज्जम पासून, मुअज्जम, आजम, कंबक्ष जे काही होते, या मुअज्जम पासून तर तुम्हाला माहिती आहे 1857च्या उठावामधला बहादूरशाह जफर पर्यंत हा इतिहास आपल्याला या ठिकाणी बघावा लागेल. बहादूर शाह जफर दुसरा, जफर दुसरा, इथपर्यंत आपल्याला मुघल साम्राज्याचा थोडा अनालिसिस अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हे ठेवा. नंतर आपल्याला मराठा साम्राज्य यावर्षी प्रीला विचारण्याचे चान्सेस जास्त असणार मराठा डायनेस्टीवर, कारण थोडा करंटचा इव्हेंट आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपला छावा पिक्चर आला, खूप गाजला, आंतरराष्ट्रीय पिक्चर गाजलेला आहे. तर या संबंधित आयोग असा ट्रेंड अनालिसिस काय करतोय, ट्रेंडवर असलेल्या काही गोष्टी इतिहासामधल्या प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतो. किंवा त्या काळात छत्रपती संभाजी महाराजातले राजदरबारातले कवी कोण होते, राजदरबारातले तत्वज्ञ कोण होते, राजदरबारातले प्रशासन कसं होतं, यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकते. म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज दुसरे, तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि चौथे आपले छत्रपती शाहू महाराज, यांच्यावर कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ते मराठा साम्राज्य. याच काळात दक्षिणेतला जो महत्त्वाचा साम्राज्य आहे या मिडल हिस्ट्री मधला, तो विजयनगर साम्राज्य, यावर सुद्धा आयोगाचा प्रश्न असतो. किंवा मी आताही सांगितलं का खूप बाबा दरवर्षी
प्रत्येक टॉपिकवर प्रश्न विचारते असं काही नाही, पण हा टॉपिक खूप छोटे आहे, लवकर समजायला सोपी जाते, अनालिसिस होते, खूप कठीण नाहीये, प्राचीन इतिहासासारखी जमलिंग होत नाही मिडियल हिस्ट्रीमध्ये, त्यामुळे हा कमी दिवसात खूप लवकर अभ्यास होते, 2-3 मार्क हक्काचे आपले या ठिकाणी मिळू शकतात. नंतर बघा आयोगाचा जो 50% जो काही चान्स आहे पेपरला, तो म्हणजे कोणता, मॉडर्न हिस्ट्री. थोडा नेटचा इश्यू आहे मित्रांनो, थोडं 2 मिनिटं थांबूया. मेनची तर मी आता बुक लिस्ट नाही सांगणार आहे, प्रीची बुक लिस्ट सांगतोय. तुम्हाला 100% सांगितलं, प्राचीनची तर सांगितलंय बुक लिस्ट. आता मिडियलची तुम्हाला बुक लिस्टचा जर विचार केला तर मिडियलला काय जास्तीत जास्त करा, तुम्हाला स्पष्ट सांगतोय, मिडियलला काही करू नका. ओल्ड स्टेट बोर्ड आहे कोणती, 7व्या वर्गाची, तेवढी करा आणि आपले क्लास नोट्स करा. बस काय छोट्यासा नोट्स आहेत, एवढं करा, बाकी काहीही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही मित्रांनो, मी मला गॅरंटी देतो. खूप काही याच्यावर करायचं ना, कारण इतिहासाला आउटपुट नाही, जसं जॉग्राफीला आउटपुट आहे, पॉलिटीला आउटपुट आहे, सायन्सला आउटपुट आहे, इतिहासाला पाहिजे तसं आउटपुट नाही आहे. म्हणजे आउटपुट म्हणजे काय, तुम्हाला 2-3 मार्क भेटते तसं नाही, पण मिनिमम आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग अभ्यास केला तर इतिहास सुद्धा 12-13 प्रश्नापर्यंत आपण सहज जाऊ शकतो. आणि आपल्याला तेच करायचं आहे की आपल्याला 13 जरी पेपर कठीण आला तर 12-13 पर्यंत आपले प्रश्न व्यवस्थित कव्हर झाले पाहिजे, किंवा तेवढं आलं पाहिजे. हो, बफरिंग होत होता, तर थोडा आता व्यवस्थित झालेला आहे, ठीक आहे. तर बघा, तर एवढंच करा मित्रांनो, जास्त काही फापट बसारा करत बसू नका. आणि आपल्याला एक्झाम ओरिएंटेड होता, मेन्सला लिहायचं नाही खूप, त्यामुळे प्री फक्त क्वालिफाय व्हायचं आहे, त्यामुळे भर कशावर द्यायचा, किती द्यायचा यावर आपला डिपेंड असणार आहे, ठीक आहे. चालेल. आधुनिक भारताचा इतिहास जो 50% तुमच्या सिलेबस यामध्ये कव्हर असणार आहे, तो म्हणजे कोणता आहे, आधुनिक भारताचा इतिहास. आणि हा आधुनिक भारताचा जो काही इतिहास आहे या संबंधित आता खूप पुस्तक, खूप नोट्स, अफाट जेवढा अवेलेबल आहे, यावर एकच उपाय आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, किमान बुक्स वापरणे प्रीसाठी. इंग्लिश मीडियम वाल्यांनी सगळ्यात महत्वाचा स्पेक्ट्रम बुक वापरणे. स्पेक्ट्रमचा जे काही यूपीसीचे मुलं वापरते ते स्पेक्ट्रम तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासाला वापरू शकता. तुम्हाला मी आताही क्लिअर करतोय की खूप बुक्स वाचत बसू नका. ते जे काही इतिहासासाठी दुसरी पुस्तक खूप सांगितले जाते कोणाकडून, आता करू शकता, पण माझा प्लीज म्हणणं आहे की ती बुक्स वापरू नका. खूप वास्ट आहे, समजायला सुद्धा कठीण आहे, एकदम सोप्यात सोपी करा. या ठिकाणी 8व्या ओल्ड स्टेट बोर्ड जे आहे, ओल्ड स्टेट बोर्ड बोर्ड 8 o'clockची 8th स्टँडर्डची बुक्स आहे, तर ही 8th स्टँडर्डची बुक्स एवढी करा. प्लस मध्ये 11th ओल्ड स्टेट बोर्डची 11th स्टँडर्डची बुक्स आहे, बस तेवढं करा. आणि हे 11th स्टँडर्डची बुक्स तुम्हाला होत नसेल तर कायम लक्षात आहे, आपण आपल्या 11व्या वर्गाच्या बुक्स मध्ये, म्हणजे आपण आपला जो क्लास सुरू होणार आहे, तर मी 11व्या वर्गाची पुस्तक ते ओल्ड टू ओल्ड क्वेश्चन काढलेले आहेत. एकूण तुम्हाला 500+ क्वेश्चन आहेत. एवढंच करायचं 11व्या, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात. बाकी आता गाठा सरांची पुस्तक इज द बेस्ट, मेन साठी कामात येणार आहे. कटारे सरांची पुस्तक बेस्ट आहे, पण मित्रांनो राज्यसेवा प्रीला एवढ्या मोठ्या बुक्स करण्याची खरंच आवश्यकता नाहीये. आपल्याला आता वाटते परीक्षेच्या आधी किंवा वेळ आहे म्हणून मी हे करणार ते करणार. इतिहासाला एवढे मोठे ग्रंथ 400-400 पेजचा तुम्ही वाचत बसले तर खरंच वेळ मिळणार नाही. त्यामुळे याच्यावर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सर्वात बेस्ट पुस्तक आहे ओल्ड स्टेट बोर्ड. आणि आपण काय केलं, आपल्या मुलांसाठी पूर्णपणे 500+ प्रश्न काढलेले आहेत फक्त 11वीचे ओल्ड स्टेट बोर्ड वरून. एवढं जरी तुम्ही केले, तुम्हाला त्याची पीडीएफ पण मिळणार, पण एवढं जरी केले तर तुमची 11वीची बुक्स पूर्ण ओल्ड टू ओल्ड आपण कव्हर करून टाकलेली आहे, म्हणजे क्वेश्चनच्या फॉर्मॅट मधून. त्यामुळे तुम्हाला वेगळं काही करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे, ठीक आहे. म्हणजे 11व्या वर्गाची ओल्ड स्टेट बोर्ड बघा, ओल्ड 8व्या वर्गाची स्टेट बोर्ड बघा, आणि ते नसेल तर आपण जेवढे काही क्लास नोट्स देणार आहे, माझे स्वतःचे नोट्स, मी हे नोट्स एवढे जरी केले तुम्ही, आणि आयोगाचे PYQ एवढे केलं, अनालिसिस खूप जास्त करू आपण PYQ ला, तेवढं जरी केलं तर तुमच्या मॉडर्न हिस्ट्री, कारण खूप पुस्तकं अवेलेबल आहेत मित्रांनो. आधुनिक भारतासाठी जर मराठीवाल्यांनी वापरायचीच असेल तर कटारे सरांची आधुनिक भारताची पुस्तक आहे, ते एक यूज करू शकता. महाराष्ट्रासाठी तुम्ही ओल्ड स्टेट बोर्ड, स्टेट 11th
हे वापरू शकता, ह्या 2 बुक्स एवढं करू शकता, कारण खूप पापड पसारा करू नका. म्हणजे नोट्स जरी करायचे नसेल तर मग एवढे पुस्तक करा. क्वेश्चन बुक आहे का? क्वेश्चन बुक नाही, आपलं सगळं PDF स्वरूपात तुम्हाला सगळं हे प्राप्त होणार आहे, काळजी करू नका तुम्ही. ठीक आहे, बिंदास राहा, सगळं तुम्हाला मिळणार आहेच. चला, नंतर मग काय करायचं, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपले कुठले कुठले टॉपिक आहेत त्यावर आपण एक अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. ते म्हणजे काय, तर आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारतायत. ब्रिटिश सत्तेची स्थापना, म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापना कशाने झाली? एक तर इंटरफेअरनी झालाय, म्हणजे अंतर्गत हस्तक्षेप. कारण भारतामध्ये साम्राज्य कमकुवत जसे व्हायला सुरुवात झाले तसे ब्रिटिश व्यापाऱ्यांनी, ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी, पोर्तुगल व्यापारी, फ्रेंच व्यापारी, डच व्यापारी यांनी आपला व्यापार वाढवण्यासाठी आपल्या प्रदेशामधल्या राज्यांसोबत इंटरफेअर करण्यास सुरुवात केली. आणि इथूनच इंटरफेअर आणि युद्ध याच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनी वरचढ ठरली ब्रिटनचे आणि भारतात ईस्ट इंडिया कंपनी सत्ता स्थापन झाली. याला पहिली युद्ध होता प्लासीचा युद्ध, नंतर बेदराचा युद्ध, नंतर बक्सरचा युद्ध. नंतर ह्या सगळ्या गोष्टी येणार. नंतर आहे सगळे ऍक्ट आहेत ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवण्यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटने आणलेले कायदे. म्हणजे कोणते? रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर चार्टर ऍक्ट 1853 पर्यंतचा शेवटचा चार्टर ऍक्ट, एवढं सगळं आपल्याला बघायचं आहे. तर या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न असतात विचारतो. आताच मागच्या 2022 ला सुद्धा या टॉपिकवर काय विचारलेलं आहे? क्वेश्चन विचारलेला आहे. नंतर यावर प्रश्न विचारतो तो म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या भारतावर झालेला परिणाम. हा राज्यसेवेसाठी खरंच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. का परिणाम काय झाले? आर्थिक परिणाम काय झाला? सामाजिक परिणाम काय झालं? राजकीय परिणाम काय झाला? आणि याच्यावर स्टेटमेंट वाईज आयोग काय करतोय? प्रश्न विचारतो. त्यावेळेचे आपले जे काय अर्थतज्ञ होते म्हणजे त्या काही इतिहासकार 100 वर्षानंतर जो काही इतिहास लिहिला गेला आपल्या त्यानंतर ब्रिटिश कालखंडामध्ये, दत्त असो, आपले न्यायमूर्ती रानडे असो, यांनी जो काही इतिहास लिहिला, त्याने जो आर्थिक याचा दादाभाई नौरोजींनी वगैरे जो प्रकाश टाकला, त्यांच्या बुक्सवर किंवा त्यांनी केलेल्या सगळ्या याच्यावर प्रकाश जे टाकलाय त्यावर आयोग प्रश्न विचारते. त्याचे परिणाम काय झाले? दुष्काळ कसा आला? दुष्काळावर प्रश्न आयोग विचारते. वाहतूक दळणवळण सुधारणा कशी झाली? जमीन महसूल व्यवस्थेवर आयोगाचा 100% इम्पॉर्टंट लक्षात ठेवा प्रश्न विचारते. ते आपण सेपरेट टॉपिक घेणार आहोत, तुम्ही काही काळजी नका. हा जरी मी तुम्हाला सिलेबस देणार, पुन्हा क्लास सुरू झाल्यावर सेपरेट अजून टू द पॉइंट आपला सिलेबस असणार आहे, ती सुद्धा कॉपी तुम्हाला प्राप्त होणार आहे. ठीक आहे. नंतर आपल्या भारताचा कल्चर याच्यावर काय परिणाम झाला ते सुद्धा आयोगाचा या ठिकाणी प्रश्न विचारतोय. नंतर बघा 1857चा उठाव, यस हा दरवर्षी 100 वर्ष सोडला तरी याच्यावर प्रश्न विचारते. पण यावर सर्वात जास्त प्रश्न विचारता महाराष्ट्राचा संदर्भ. लक्षात घ्या, कशावर? महाराष्ट्राच्या संदर्भावर आयोग या ठिकाणी काय विचारतोय? प्रश्न विचारतोय. मग 1857च्या पूर्वीचा उठाव काय होता? उठावाचे ठिकाण काय होते? उठावाचे नेतृत्व काय होते? कोळी, रामोशी, भिल्लांचे उठाव काय होते? म्हणजे 1857च्या उठावा पूर्वीचे उठाव आयोग विचारते प्रश्न. कोळींचे उठाव, रामोशींचे उठाव, भिल्लांचे उठाव. 1857च्या उठावावर प्रश्न विचारते. आर्थिक सामाजिक काय कारणे होते? राजकीय कारण काय होते? 1857च्या उठावाची व्याप्ती यावर आयोग प्रश्न विचारते. ठिकाणावर आयोग प्रश्न विचारते. आणि उठावाचे नेतृत्व यावर आयोगाचा विशेष काय असतो? भर येतो. 1857चा उठाव जरी एवढा मोठा उठाव होता, याच्या अपयशाचे कारण काय होते यावर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर जो कन्क्लुजन केला 1857च्या उठावानंतर राणीनं जो काही जाहीरनामा केला, या जाहीरनाम्यानंतर बेटर इंडिया ऍक्ट आला 1858चा, त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारते. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय लष्कराची म्हणजे ब्रिटिश भारतीय लष्कराची जी पुनर्रचना केली त्यावर 100% आयोग विचारते प्रश्न. कोणत्या भागात 2:1 होता? कोणत्या भागात 1:2 होता? कोणत्या भागात 1:3 होता? अशा प्रकारचा म्हणजे सैनिकांची संख्या 1:2 कुठं होती? म्हणजे 50%, म्हणजे 1:2 म्हणजे 1 असेल तर 2 भारतीय असा संख्या, किंवा 1 होते ते 3 भारतीय, 1 ब्रिटिश 1 3 भारतीय, तर असा जो प्रमाण होता ब्रिटिश लष्करामधला, हा कुठल्या क्षेत्रामध्ये कोणी कॅनिंग कुठं कुठं केलं? कारण यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कोण आला होता? कॅनिंग आला होता. कॅनिंगच्या काळातच उद्भवलेला मोठा उठाव म्हणजे 1857चा काय होता? उठाव. आणि आयोगाचा सध्या ट्रेंड चालू आहे 1857च्या उठावावर जे विद्वान होते त्यांचे मते, म्हणजे विदा सावरकरांचा मत काय असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंचा मत काय असेल, सरकार यांचं मत काय असेल, सरकार म्हणजे एक इतिहासकार होते त्यांचे मत काय होते, यावर आयोग काय करतोय? प्रश्न विचारतोय. ठीक आहे. नंतर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आयोगाचा प्रीसाठी धार्मिक सुधारणा. आणि त्यातल्या त्यात धार्मिक सुधारणेवर जे काही रिलीजन मुवमेंट आहेत आपल्या देशामधले, त्यातल्या त्यात आयोगाचा प्रश्न विचारते. मुस्लिम धार्मिक सुधारणा, त्या अलीगड चळवळ असो, सय्यद अहमद खान असो, यांच्यावर सरळ आयोगाचे काय असतात? प्रश्न असतात. मग आपल्या भारतातल्या काय आर्य समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, आपला ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजाराम मोहन राय जे पहिले भारत समाज सुधारणाचा पाया घातला, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, केशवचंद्र
सावंत सैन होते जे महाराष्ट्रात येऊन गेलेले होते, तिथूनच आपल्या प्रार्थना समाजाची स्थापना झाली यांच्या प्रेरणेने. दयानंद सरस्वती असतील आपल्या आर्य समाजाचे फाउंडर. शीख धर्माच्या सुधारणा एवढं काही जास्त विचारत नाही, पण लक्षात घ्या मुस्लिम धर्माच्या सुधारणा आयोग काय करतो, विचारतो. अजून मोस्ट ऑफ आयोगाचा आवडता प्रश्न आहे ब्रिटिश कालीन गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय. पहिले व्हाईसरॉय ती कन्सेप्ट नव्हती, तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण विचारते, तर कोण होता, वॉरन हेस्टिंग होता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. तर वॉरन हेस्टिंगच्या कालखंडापासून तर लॉर्ड विल्यम बेंटिंग हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता. आणि पहिला वास्तविक गव्हर्नर जनरल जर भारताचा कोण विचारलं तर होते कोण, लॉर्ड डलहौसी होते. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय विचारलं तर ते होते कोण, लॉर्ड कॅनिंग होते. कोण होते, कॅनिंग होता. आणि इथून सगळ्यात जास्त कॅनिंगवर प्रश्न विचारते. डलहौसी सर्वात जास्त आयोगाचा आवडता प्रश्न आहे. लॉर्ड वेलेस्ली जो 1799 ते 1805 दरम्यान होता, लॉर्ड डलहौसी होता. लॉर्ड विल्यम बेंटिंग होता ज्याच्या काळामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया रोवला गेला. त्यांनी भारतीय समाज सुधारकांना एक प्रोत्साहन दिलं. सतीचाल प्रथा, सतीची प्रथा बंद करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न त्यांनी सुद्धा शासकीय लेवलवर केला, तो लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्यावर प्रश्न विचारते. डलहौसीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्न विचारते. लॉर्ड कॅनिंगचा 1857च्या उठावाला फेस कसं केलं त्याच्यावर प्रश्न विचारते. नंतर आयोगाचा जे काही प्रश्न आहे, कर्जनचा प्रश्न विचारतोय. लॉर्ड हार्डिंग दुसरा याच्यावर प्रश्न विचारते. आयर्विनवर आयोग प्रश्न विचारते. लिनलिथकोवर प्रश्न विचारते. लॉर्ड वेवेलवर प्रश्न विचारते. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटनवर प्रश्न विचारते आयोग. लक्षात घ्या हे सगळे गव्हर्नर जनरल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे लक्षात घ्या हे प्रश्न याच्यावर विचारतात म्हणजे विचारतात. ठीक आहे. नंतर आहे ब्रिटिश कालीन कायदे, यावर सुद्धा आयोगाचा सेपरेट क्वेश्चन असतो. म्हणजे 1857च्या उठावाच्या आधी ईस्ट इंडिया कंपनी सत्ता होती. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. या रेग्युलेटिंग ऍक्टला चाच पुढा रेग्युलेटिंग म्हणजे एक काय करण्यात त्याला त्या कायद्याला अजून तरतुदीत वाढ करण्यासाठी मजबूत पिट्स इंडिया ऍक्ट आला. याच कायद्याला एक्सटेंड करण्यासाठी चार्टर्ड ऍक्ट आले. पहिला चार्टर 1793चा आहे, दुसरा चार्टर ऍक्ट 1813चा आहे, तिसरा चार्टर ऍक्ट 1833चा आहे. सगळ्यात शेवटचा चार्टर ऍक्ट 1853चा आहे चार्टर ऍक्ट. नंतर इंडियन कौन्सिल ऍक्ट आले, इंडियन बेटर ऍक्ट आले. नंतर ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाऊन भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय सत्ता घेतली, ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारताची सत्ता घेतली आणि राणीची प्रत्यक्षात सत्ता सुरू झाली 1858च्या बेटर इंडिया ऍक्ट नुसार. ठीक आहे. नंतरचे हा बघा 1858चा बेटर इंडिया ऍक्ट, याच्यावर सुद्धा आयोगाचा विशेष प्रश्न असतो. हा लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय हो बोललो आपण, तसंच बोललोय. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. कौन्सिल ऍक्ट प्रश्न विचारतो 1861 ज्याच्यामुळे भारतातली सिस्टीम पूर्णपणे चेंज करण्यात आली आहे. 1892चा जो काँग्रेसच्या प्रेशरमुळे मवाळांचा काही नाही काही थोडा तरी एक काय म्हणतोय प्रेशरमुळे, काही प्रेशर खूप नव्हता, रस्त्यावर उतरले नव्हते, पण त्यांचा सनदेशीर म्हणजे अर्ज विनंत्याच्या माध्यमातून जरी असेल तरीही ब्रिटिशांना भाग पाडलं 1892चा कायदा आणण्यासाठी आणि भारतीयाला नाहीपेक्षा अधिकार देण्यासाठी. ठीक आहे, ओके. नंतर 1935चा कायदा असेल, पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कायदा आहे 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि आयोगाचा विशेष भर असते 1919चा कायदा आणि 1935च्या कायद्यावर आयोगाचा विशेष भर असतो. ठीक आहे. नंतर कामगार चळवळीवर कंबाईनला सर्वात जास्त प्रश्न कामगार चळवळीवर असतात आणि राज्यसेवा पिढीला सुद्धा कामगार चळवळीवर प्रश्न विचारतात. कामगार चळवळीच्या मुवमेंट ज्या काही होत्या त्या मुवमेंटचे संस्थापक कोण होते, नवीन ज्या काही संघटना स्थापन झाल्या मेघाजी लोखंडे नंतर, म्हणजे आपले नारायण मेघाजी लोखंडे नंतर, त्या कामगार चळवळीची स्थापना वर्ष याच्यावर प्रश्न विचार. जसे बॉम्बे पोस्टल युनियन आहे, कामगार हितवर्धक सभा 2-3 वेळा प्रश्न विचारून झाला. सोशल सर्व्हिस लीग याच्यावर प्रश्न विचारते. मद्रास लेबर युनियन 1918च्या याच्यावर प्रश्न विचारते. मजूर महाजन समाज मद्रास प्रांतात होती 1920ची, तिच्यावर विचारते. सीपी अँड बेरार प्रांतामध्ये विडी कामगार संघ होती, त्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झाला. खानदेश मजूर फेडरेशन आहे त्याच्यावर प्रश्न विचारून झालाय. आपलं राष्ट्रीय कामगार संघटना 1938चा त्यांच्यावर हे झालाय. स्वातंत्र्योत्तर भारतातील कामगार चळवळीवर सुद्धा प्रश्न विचारते. कोणत्या पक्षांचे कोणती कामगार विंग आहे याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारते आणि आयोगाचा विशेष भर असतो फॅक्टरी ऍक्ट. जो पहिला फॅक्टरी ऍक्ट 1881 आहे त्याच्यावर प्रश्न विचारते. 1892चा फॅक्टरी ऍक्ट आहे दुसरा. 1911चा फॅक्टरी ऍक्ट आहे. 1938च्या फॅक्टरी ऍक्ट आहे त्याच्यात तरतुदी विचारते. कोणाच्या कालखंडात कोणत्या फॅक्टरी ऍक्टने महिला किंवा बालकांचा कामाचे तास कमी करण्यात आले, स्त्रियांचे कामाचे तास कमी करण्यात आले, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आपल्याला दिसून येतोय. किमान वेतन कायदा जो स्वातंत्र्यानंतर 1948चा त्याच्यावर प्रश्न विचारते. वृत्तपत्रावर विचारते आणि यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र संदर्भ थोडा जास्त घेतोय. कधी विचारले त्याच्यावर काय राज्यसेवेला इतिहासाचा
प्रश्नांचा जर आतापर्यंत अनालिसिस केला तर फॅक्च्युअल प्रश्नावर खूप कमी भर आहे, त्याच्यात थोडा अनालिटिकल प्रश्न आहे, स्टेटमेंट वाईज वर क्वेश्चन जास्त आहे. म्हणून म्हणतो आपण आयोगाचे PYQच्या जास्तीत जास्त अनालिसिस करणे का आहे, गरजेचं आहे. नंतर आपण शैक्षणिक सुधारणा, हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. राज्यसेवा पूर्वसाठी, राज्यसेवा मेनसाठी पण येणार आहे. ठीक आहे. शैक्षणिक सुधारणा म्हणजे उठचा खलिफा 1854 त्याच्या आधी जर आपण विचारला 1935 ला जो काही आहे, तर 1833 मध्ये जो लॉर्ड विल्यम बेंटिंग आहे याच्याच कालखंडात सुरू झालाय की शिक्षण भारतीयांना भारतीय भाषेत द्यायचा, स्थानिक भाषेत द्यायचा की इंग्लिश भाषेमध्ये द्यायचा, हा जो काही वाद सुरू झाला तर लॉर्ड मेयोचा जो काही आपण म्हणतोय तिथून हा जो काही सुरू आहे कालखंड. तर मग वुड्स डिस्पॅच असो, हंटर कमिशन असतो, हंटर कमिशन विचारते, हंटर कमिशन सोबत समोर कोणी कोणी साक्ष दिली होती, महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली होती, आपल्या पंडिता रमाबाई यांनी दिलेली होती. मग ह्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. थॉमस रॅले कमिशन आहे त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. भारतीय युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे त्याच्यावर प्रश्न विचारतो. सँडर कमिशन याच्यावर प्रश्न विचार, हार्डिक समिती याच्यावर विचारते, सार्जंट योजना, राधाकृष्ण आयोग, मुदलियार आयोग, हंसा मेहता समिती 1961-62 ची, कोठारी आयोग 1964-66, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968-1980 चा, सर्व शिक्षा अभियान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 2001 चा, महात्मा ज्योतिबा फुले, धोंडी केशव कर्वे, महर्षी रानडे, शिंदे, शाहू महाराज, महर्षी शिंदे आपले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल आयोग काय करतोय, प्रश्न विचारतो. स्टेट फॉरवर्ड याच्यावर डायरेक्ट काय असतात, प्रश्न असतात. काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी काँग्रेस पूर्व राजकीय संघटना कोणत्या कोणत्या स्थापन झाल्या यावर सुद्धा आयोगाचा विशेष भर असतो. आयोग याच्यावर सुद्धा आतापर्यंत काय विचारलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पहिल्या संघटना, काँग्रेस एवढी राष्ट्रीय पातळीवरची संघटना सुरू होण्याच्या पूर्वी बंगाल, मद्रास, बॉम्बे प्रांतामध्ये छोट्या छोट्या संघटनांनी सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये जर महत्वाचं म्हणलं तर पहिल्यांदा लँड होल्डर्स लोकांनी म्हणजे जमीनदार लोकांनी याच्या संघटना स्थापन केल्या, हळूहळू शिक्षित लोकांनी या संघटना स्थापन केला आणि राष्ट्रीय लेवलवर पहिली संघटना होती इंडियन असोसिएशन, जे सुरेंद्रनाथ बॅनर्जीने स्थापन केला. आणि या सुरेंद्रनाथ बॅनर्जीलाच काउंटर करण्यासाठी इंडियन असोसिएशनला जी सुरू झाली ती कोणती आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे. ह्या सर्व या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित बेस गोष्टीवर बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा हे सगळं काँग्रेस पूर्व संघटना, लँड होल्डर असोसिएशन, ब्रिटिश इंडियन असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, नॅशनल युनियन असोसिएशन, या सगळ्या संघटना. आता तुम्हाला अमेरिकेमध्ये स्थापन, भारताच्या बाहेर स्थापन झालेल्या गदर पार्टी आहे, म्हणजे भारतात स्थापन झालेल्या, भारताच्या बाहेर स्थापन झालेल्या ह्या सगळ्या संघटना याच्यामध्ये येत्या. नंतर बघा प्रश्न आपण काँग्रेस जो काही आहे पार्टी, नॅशनल काँग्रेस पार्टी, यावर आपला जो सर्वात महत्वाचा भर असणार आयोगाचा, मवाड कालखंडावर आयोग विचारते. म्हणजे त्या कालखंडातले लोक जगन्नाथ शंकर शेट असतील, दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, न्यायमूर्ती रानडे तेलंग यांच्यावर ऑलरेडी मागच्या 2 वर्षात प्रश्न विचारलेला आहे. जहाल कालखंड, लोकमान्य टिळक, लाल बाल पाल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, लाल लजपतराय असतील, बिपिन चंद्र पाल असतील, यांना जहाल कालखंड म्हणतो. का म्हणतात, कसे म्हणतात, कोणत्या कालखंडापर्यंत आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला होम रूल चळवळ बघायची आहे, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ बघायचे आहेत. जे काही ह्या कालखंडात म्हणजे काय काँग्रेस कालखंडात झालं असं नाही, काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर आपले सशस्त्र क्रांतिकारांचा उदय का झाला, त्यात महाराष्ट्रात संदर्भ काय, हे सगळे या ठिकाणी बघायचं. वासुदेव बळवंत फडकेंपासून महाराष्ट्राच्या, तर आपल्या भगतसिंगांनी, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी जे काही मुवमेंट सुरू केलेल्या होत्या, क्रांतिकारी मुवमेंट, तुम्हाला माहिती हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, म्हणजे इंडियन आर्मी रिपब्लिकेशन, या सगळ्या गोष्टी आपल्या इथं बघायचं आहे. आयोग महाराष्ट्राचा संदर्भ सुद्धा आयोग जास्त प्रश्न विचारते. आपल्या भारतातली पहिली क्रांतिकारी संघटना जर कोणी स्थापन केली असतील ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली आहे. तिचं नाव आहे, तुम्हाला माहित असेल, अभिनव भारत संघटना. तर लक्षात घ्या, ही भारतातल्या इतिहासातली पहिली, लक्षात घ्या, संघटना आहे. त्या संघटनेचं नाव काय, अभिनव भारत संघटना आहे. नंतर बघा क्रांतिकारी संघटना व त्यांचे वृत्तपत्र हे प्रश्न विचारते. बॉम्ब बनवण्याचे कारखाने कुठल्या एरियात होते ते सुद्धा आयोग प्रश्न विचारतोय. ठीक आहे. गांधी युगावर मोस्ट इम्पॉर्टंट असते आयोगाचा गांधी युग. मग गांधी युगात घडलेल्या घटना, गांधीजी आले किंवा गांधीजीने पहिली मुवमेंट सुरू केव्हा कुठे केली आहे, येथपासून प्रश्न विचारते. जालियनवाला बाग, खिलाफत चळवळ, जे मुस्लिम चळवळ होती, असहकार चळवळ जे 1920 ते 1922 पर्यंतची होती, ज्या चळवळीनं पूर्ण पहिली भारतातली एक देशव्यापी चळवळ म्हणतात ते असहकार चळवळ होती. सविनय कायदेभंग होती, पूर्ण स्वराज्य ठराव मांडल्यानंतर सुरू झालेली पहिली चळवळ सविनय कायदेभंग, दांडी चळवळ, शिरोड सत्याग्रह, खानदेश, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र संदर्भ येणार आहे. स्वराज्य पार्टीवर प्रश्न
विचारणार आहे, कारण असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे गांधीच्या या विचारावर नाराज होऊन तरुण जे वर्ग होता, मोतीलाल नेहरू वगैरे यांनी जे सुरू केली होती ते कोणती, स्वराज्य पार्टी. सायमन कमिशन 1927 चा ते एक बघायचा आहे, नेहरू रिपोर्ट बघायचा आहे, गोलमेज परिषदा, छोडो भारत, पुणे करार, महात्मा गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये झालेला, आणि छोडो भारत जो शेवटचा देशव्यापी आंदोलन होता. इथूनच ब्रिटिशांनी सत्तेच्या हस्तांतराला काय केलं, दुसरं महायुद्ध संपलं आणि सत्तेच्या हस्तांतराला काय झालं, कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं हे संविधान सभा स्थापन करण्यासाठी. नंतर आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा आपल्या सोशल लढ्यासाठी आपल्या महाराष्ट्र किंवा भारतामध्ये जो महिलांचा योगदान आहे ते सगळं महिलांच्या संघटनांचा या सगळं यामध्ये, कारण ऑलरेडी 22ला प्रश्न विचारलाय, 23ला क्वेश्चन विचारलाय मित्रांनो. हा सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट हा काय आहे, टॉपिक आहे. मागच्या याला प्रश्न 22ला, 21ला, 18ला कंटिन्यू याच्यावर प्रश्न आहे. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलित सुधारणा चळवळ यांच्यामध्ये, त्यानंतर त्यांच्या नंतर कोणी कोणी लोकांनी या दलित चळवळींसाठी किंवा दलित सुधारणा चळवळींसाठी काम केलंय, त्या सर्वांचं या ठिकाणी आयोग काय करतो, प्रश्न विचारतो. आंबेडकर पूर्व दलित चळवळी काय होत्या, महात्मा गांधींच्या योगदान, गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबाजी कांबळे, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, किसन फागूजी बनसोडे, अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या योगदानाबद्दल आयोग प्रश्न विचारते. डॉक्टर आंबेडकरांची माणगाव परिषद, बहिष्कृत सभा, त्यांनी स्थापन केलेले पक्ष, त्यांनी स्थापन केलेले वृत्तपत्र, त्यांचं कार्य, त्यांनी केलेल्या चळवळी दलित सुधारणांसाठी, ते त्या सगळे काराराम मंदिर प्रवेश असो, शैक्षणिक सुधारणा असो, मनुस्मृती दहन असो, हे सगळे 14 तळे सत्याग्रह असतो, हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यावर प्रश्न विचारतात. नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे शेवटचा टप्पा जो क्रिस्ट मिशन आला 42चा, छोडो भारत आंदोलनाच्या याच्यात क्रिस्ट मिशन आला, 45ची वेवेल योजना होती भारतीयांसाठी. नंतर पाकिस्तान, स्वतंत्र पाकिस्तानासाठी केलेला ठराव होता मुस्लिम लीगचा, राजाजी योजना, त्यानंतर पाकिस्तान ठराव, त्रिमंत्री योजना, हे पूर्ण डिटेल शिकायचं आहे. यालाच आपण म्हणतो कॅबिनेट मिशन. ऑलरेडी पोलिटीमध्ये होतेच आहे पण इथं शिकूच आपण. ॲटलीची घोषणा काय होती, ॲटलीने जून 1948 ला भारतातून सत्ता सोडण्याचा कसा हे केला, ते सगळं याच्यामध्ये घेणार आहोत. नंतर बघा माउंट बॅटन योजना 1947ची, ती सुद्धा यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहोत. तर ठीक आहे, तर हा पूर्ण सिलेबस मी थोडा वेळ झाला सॉरी, पण लक्षात घ्या एवढा डिटेल करण्याचा प्रयत्न केला आहे आपण. आपला पुढचा जे लेक्चरचे शेड्यूल आहे मी मगाशी सांगितलेलं आहे, आणि आपले पुन्हा ट्रेंड अनालिसिस हिस्ट्रीचा एक शुक्रवारी पुढच्या होणार आहे लेक्चर. ठीक आहे, तर ज्यांना कोण आपल्या प्रीचा, आता उद्याचा लेक्चर 29 मार्चला आपल्या सरांचा अमित डहाणे सरांचा लेक्चर होणार आहे. ठीक आहे, नंतर 31 मार्चला पॉलिटीचा मयुरी मॅम आहेत आपल्या, त्या लेक्चर घेणार आहेत, आणि ऑप्शन सुद्धा मयुरी मॅमच घेतात राज्यशास्त्राचा. ठीक आहे, 1 एप्रिलला आपले राऊत सर आहेत, राऊत सरांचा पर्यावरण हा टॉपिक लेक्चर असणार आहे. 2 एप्रिलला सौरभ पाटील सर आहेत आपले सायन्सचे, ते लेक्चर घेणार आहेत. 3 एप्रिलला सीसॅटचं सगळे युट्यूबला लाईव्ह असणार आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता सीसॅट अनालिसिस असणार आहे. आणि 4 तारखेला माझं पुन्हा इतिहासावर ट्रेंड अनालिसिस वर लेक्चर होणार आहे, आणि 5 एप्रिलला येणाऱ्या 60 दिवसांचं नियोजन कसं करायचं त्यावर लेक्चर होणार आहे. ठीक आहे, तर आपली राज्यसेवेची परीक्षा सिव्हिल सर्व्हिस आहे ती असो का महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असो की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस असो, यांच्यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग हायब्रिड बॅच आपण सुरू केलेला आहे. आपली सगळी ही काय आहे, निमन सर आहेत, मयुरी मॅम आहेत, भस्के सर आहेत, आपले डहाणे सर आहेत, श्याम सर आहेत, मी स्वतः आहे, आपले शिंदे सर आहेत आणि राऊत सर आहे, सगळी आपली टीम आहे. आणि ही टीम पूर्ण म्हणजे सगळं सिलेबस प्रीचा काय करू आपण कव्हर करू. ठीक आहे, ऍडमिशन ओपन झाले आहे. 93 70 42 34 या नंबर तुम्ही कॉल करू शकता. 6000 फी आहे, पण गुढीपाडव्यापर्यंत तुम्ही ऍडमिशन केले तर 5000 आपल्याला फी लागणार आहे, 4900 रुपये. बॅच कालावधी 4.5 महिन्याचा आहे. 500+ तास टीचिंग अवर्स असणार आहे. टॉपिक वाईज क्लास टेस्ट असणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्स टीचिंग असणार आहे. आपली सगळी प्रिंटेड नोट्स मिळणार आहे. आमच्या टीचर लोकांच्या सगळ्या हँडरायटिंग नोट्स पण मिळतील तुम्हाला. संपूर्ण अभ्यासक्रम आधारित जे काही टेस्ट सिरीज असणार ती टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. काही लोकांना जर ज्या मुलांना कंबाईनची सुद्धा बॅच लावायची असेल, पूर्व मुख्य मुलाखत, ही सुद्धा बॅच आपली 17 मार्चला सुरू झालेली आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे. गट ब गट क सगळे परीक्षा यामध्ये कव्हर होणार आहे तुमची. 93 70 42 23 93 70 42 34 72 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्ही ऑफिसला येऊन भेट देऊ शकता. शिरदा कॉम्प्लेक्स, ॲक्सिस बँक शेजारी, नवी पेठ, शास्त्री रोड, इथं आपला काय आहे ऑफिस आहे. ठीक आहे, तर या प्रिलिम प्लस प्रिलिम बॅचसाठी जो काही ड्युरेशन 4.5 महिन्याचा 4 महिन्याचा आहे, 6000 रुपये फी आहे. पण तुम्ही जर 5000 होणार आहे जर तुम्ही याच्यापर्यंत ऍडमिशन केलं गुढीपाडव्यापर्यंत. काही मुलांना प्री प्लस मेन्सची जरी बॅच लावायची असेल तर ती आहे, ती 1 वर्षाची आपली बॅच आहे. 35,000 रुपये त्याची फी आहे. याची सुद्धा ऍडमिशन सुरू झालेली आहे. बॅच सुरू ऑलरेडी 24 मार्चला सुरू झालेली आहे. तर
धन्यवाद सगळ्यांना. ठीक आहे, पुढचा आपण ट्रेन अनालिसिस हिस्ट्रीचा कसा असेल त्यावर सुद्धा आपण एक लेक्चर घेऊया. ठीक आहे, तर थँक्यू.